मुलींनी ट्रेंड म्हणून सुद्धा पाटीलांना लावून घेतले अशी बरेच उदाहरणं मी देऊ शकते. जर तुम्हाला शरीर दाखवूनच पैसे कमवायचे तर खूप सारे मार्ग आहेत. तुम्ही डान्स नका निवडू. त्यांच्या मस्त डाग पडतोय. ज्यावेळेस हे जे यूट्यूबवरती सो कॉल्ड रोस्टर्स आहेत, सगळी गाणी वाजणारवाला असेल किंवा आर.जे. सोहम आहे किंवा अनमोल कोळी आहे, हे लोक तुमच्यावरती असे कमेंट करतात की तुम्हाला असं तुच्छ बघितल्यागत पाहतात. तर ह्याच्याकडे तुझं कसं पाहणे? त्यांना चांगलं माहिती आहे ना की आपण ह्या व्यक्तीचा फेस लावून किंवा हिंदवी पाटीलचा फेस लावून आपण खूप सारे व्ह्यूज आणि त्यातून येणारा पैसा आपल्याला मिळणार आहे हे त्यांना माहिती आहे, म्हणूनच ते करतात. तुम्हाला कोणी खाऊ घालायला नाही येणार आहे. तुम्हाला स्वतःच करायचं आहे की आपल्या कामात थ्रू आपण लोकांना प्रूव्ह करून द्यायचं, त्यांची बोलते बंद करायची की आपण काय काम करतोय त्यातून त्यांच्या तोंडात बोटं गेली पाहिजे. अण्णाभाऊ साठे स्वतः जेव्हा छक्कड लिहिला ते काय करत होते? लोकांना असं वाटतं हिंदू म्हणजे फक्त मराठा. तसं नाहीये. तू आणि गौतमी तुम्ही एकत्र असायचा, हो. मग नंतर असं काय घडलं? मी ग्रुप सोडलाय का मला काढण्यात आलंय हे मी नाही सांगू शकत. गौतमीचे वडील ज्यावेळेस एक्सपायर झाले होते आणि तू त्यांना भेटायला गेली होती, म्हणजे तिला, आणि त्यावेळेस आणि तुमच्यामध्ये पण ही गोष्ट कोणालाच नाही माहिती की हा इन्सिडन्स घडलाय तिथं घरात. ती त्या तुला set मध्ये. टिश्यू हवा असेल नाही, नाही, टिश्यू ठीक आहे. कारण दिसून येते तू डोळ्यात पाणी आलंय ते. बापरे, भयंकर आहे ही गोष्ट खरंच. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेलो आहे आपला लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टा. आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप खास आहे बरं का. आज हायली डिमांड असलेली अशी व्यक्ती आपल्या पॉडकास्टवरती आलेली आहे, ज्यांचा आम्हाला सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक, इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करत असाल किंवा यूट्यूबला तर तुम्ही कम्युनिटी पोस्टवरती जरी पाहिलं तरी कंटिन्यू एकच कमेंट असायची की आम्हाला हिंदवी पाटील यांच्यासोबत एक तुमचा पॉडकास्ट पाहिजे, त्यांचा एक इंटरव्ह्यू तुम्ही घ्या. पण मला असं वाटलं की हिंदवी सोबत आपण पॉडकास्ट करण्यापेक्षा एक छान कट्ट्यावरती गप्पा मारूया. तर आज आपल्या कट्ट्यावरती आलेली आहे हिंदवी पाटील, जी महाराष्ट्राची शान आहे आणि आज महाराष्ट्राच्या तरुणाईनी तिला डोक्यावर घेतलेलं आहे. तर मग या पॉडकास्टमध्ये तुम्ही काय पाहाल, तर बेसिकली हिंदवीच्या असे किस्से आहेत जे कुठेही सोशल मीडियावर तुम्हाला मिळणार नाही. तिच्या आयुष्यातले काही डार्क सिक्रेट आहेत, तिच्या आयुष्यातील काही मजेशीर किस्से देखील आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण असा प्रश्न विचारत असतात हिंदवीला सोशल मीडियावर की बाबा तुझं आणि गौतमी पाटीलचं काय वाजलं आणि का तुम्ही सेपरेट झाला, का तू वेगळा ग्रुप फॉर्म केला. सर्व प्रश्नांची उत्तरं मी घेतलेली आहेत. मला तुमची काळजी आहे, त्यामुळे तुम्ही या आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी सुरुवात करतो आता पॉडकास्टला, या कट्ट्याला. हिंदवी, जय शिवराय. स्वागत आहे तुझं जय गप्पा शिवराय, जय कट्टावरती. शिवराय. काय म्हणते, काय चाललंय सध्या लाईफ मध्ये तुझ्या? लाईफ मध्ये मस्त चाललंय. काय म्हणता येईल दुसरं, काम, घर, सध्या तरी एवढंच आहे. अच्छा, आता हा पॉडकास्ट माझ्या चॅनलचा खूप जास्त लोकांची रिक्वेस्ट आल्यानंतर आपण शूट करतोय. बऱ्याच लोकांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, तुझी लाईफ कशी आहे किंवा हा. तू कसं या क्षेत्रामध्ये आली. बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर ऍक्टिंग कडे कशी काय गेली. हम्म. तर आता त्या सगळ्या साइड्स तुझ्या आपण ह्यामध्ये अनवील करणार आहोत. ओके. तर आर यू एक्साइटेड फॉर द येस पॉडकास्ट? येस, वाय नॉट. आणि आय थिंक मला वाटते आपण बऱ्याच दिवसांपासून हो. connect मध्ये आहोत आणि फायनली हा दिवस आलाय आज. राईट. तर सुरुवातीलाच मला तुला असं विचारायचं की आता पाहतो आम्ही की तू ग्लॅमरस फेस आहेस, वन ऑफ द मोस्ट फेमस पर्सन्स मध्ये येते तू महाराष्ट्रामध्ये. तर मग ज्यावेळेस तू ह्या गोष्टीमध्ये आहे, तुझं ज्यावेळेस फेम मध्ये तू येते ज्यावेळेस लोकांना, मग पर्सनल लाईफ तुझी डिस्टर्ब नाही होत का त्यामुळे? आतापर्यंत मी कधीच तुम्ही पाहिलं असेल मी इन्स्टावरती माझ्या फॅमिलीबद्दल किंवा माझ्या फॅमिलीचे फोटोज असतील, माझ्या इवन आईचे सुद्धा मी कधी टाकत नाही. कारण मला नाही आवडत माझ्या पर्सनल लाईफमध्ये कोणीही इंटरफेअर केलेलं, इवन मग ते कोणीही असो, मग मीडिया Okay. असो किंवा कोणी असो. जेव्हा मी स्वतःहून घेऊन येईल, मग ते इन्स्टावर असेल किंवा कुठेही असेल माझ्या फॅमिलीला, हम्म. त्यानंतर ती गोष्ट वेगळी आहे. पण जे माझं आहे ते फक्त माझंच पाहिजे असं आहे. मी थोडंसं त्या बाबतीत मी Possessive आहे का? पॉझिटिव्ह आहे की माझ्याशिवाय माझ्या गोष्टींमध्ये कोणी नको. ओके. मग ज्यावेळेस आता तू ह्या सर्व गोष्टी सुरू केल्या, ती जर्नी आता खूप चांगल्या टप्प्यावर आली आहे. एक वेगळं नाव तुझं आहे महाराष्ट्रभर आणि चर्चा आहे तुझी सगळीकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना असं कधी वाटलं की हा पीक ऑफ माय सक्सेस आहे की ही गोष्ट घेतली आहे मी विकत किंवा ही गोष्ट अचीव्ह केली आहे,
तर मला खूप छान वाटतंय की आज मला गर्व वाटतोय मी जे काही स्ट्रगल केलंय त्याचं. असं कधी फील झालं? अचीव्ह मी तर सगळ्यात मेन गोष्ट ही आहे या फील्डमधून, की माझं नाव खूप जास्त प्रमाणे रिस्पेक्टली म्हणतात ना त्याला, की रिस्पेक्ट जास्त मिळाला माझ्या नावाला ह्या फील्डमधून. आणि सगळ्यात मोठी अचीव्हमेंट माझी तीच आहे, की कधीच आत्तापर्यंत माझ्या नावाला डाग नाही लागला बरोबर. माझ्या फॅन फॅमिलीकडून. मी फॅन फॅमिलीच म्हणते कायम. आणि माझी जेवढी पण फॅन फॉलोअर्स आहेत ते जेन्युइन आहेत, जितके पण आहेत इन्स्टाला. आणि आज त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आहे. आणि अचिव्हमेंट जर म्हटलं तर माझ्या भावांचं शिक्षण पूर्ण झालं, ते आज जॉब करतायत. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. अच्छा. आणि तुला असं काही शौक आहे का? बऱ्याच लोकांसोबत मी जसे पॉडकास्ट केलेत, काही ॲक्ट्रेसेस आहेत, काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, तर प्रत्येकाला काही ना काही वॉचचा शौक असतो, शूजचा असतो, कोणाला कार्सचा असतो ओके. किंवा ज्वेलरीचा असतो. हा. सो तुझं असं काय आहे की ज्याचा तुला शौक आहे खरेदी करायचा? मला अँटिक गोष्टी खूप आवडतात. अच्छा. माझ्या घरात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. आता तुम्ही पाहत असाल की ही वॉच आहे. ठीक आहे. तर ही जी वॉच आहे ते म्हणजे रिंग पण आहे आणि वॉच पण आहे. बरोबर. तर एक ब्रँड आहे, मी त्याचं नाव नाही सध्या घेऊ शकत, त्या ब्रँडची वॉच आहे. तर मला अशा अँटिक गोष्टी आवडतात. आता सोनं असेल तर मग मी मोस्टली जळगावलाच जाऊन खरेदी करते, ओके. कारण तिथं प्युरिटी खूप छान असते. आणि माझे काका वगैरे तिथे, म्हणजे आमचं फॅमिली बिझनेसच तो आहे, त्याच्यामुळे मला सोन्याची पण बरीच आवड आहे. मग गाड्यांमध्ये पण अशा गोष्टी आहेत की आता माझं एक ड्रीम आहे की मला अँबॅसेडर घ्यायची आहे, बट ती जुन्या काळातली, असं माझं ड्रीम आहे. आणि ओके. त्याच पद्धतीची मला ती पाहिजे. मग त्याचं इंजन असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर असेल, त्याला काही मॉडिफाय नाही करणार. मॉडिफाय नको आहे मला ती. ओके. आणि ती मला मॅट ब्लॅक मध्येच हवी आहे. सो आहेत असे बरेच ड्रीम पण आहेत. मग आता सध्या सगळ्यात कॉस्टली परचेस केलेली कार कोणती आहे? हा, ती नाही सांगू शकत. नाही, आता एखादं सिक्रेट आहे. असू शकते ना, तुम्ही सांगू शकता की ही कार मी घेतलेली आहे बाबा. जे आता तुझ्या फॅन्सला पण ऐकायला उत्सुकता असेल की बाबा काय आहे घेतलेला परचेस एखादा नाही, मी तुझा. अजून स्वतःची कार नाही घेतलेली, पण मी घेईल, लवकरच घेईल. ओके, म्हणजे सिक्रेट आहे ते. सिक्रेट आहे. लवकरच secret launch आहे होईल ती ते. गोष्ट. हो, लॉन्च होईल लवकरच. ओके. मग आता हे वॉच तू मला सांगितलं जसं युनिक आहे दिसायला हो. आणि त्या ब्रँडचं तुला नाव नाही घ्यायचं, प्रमोशन्स नाही करायचे हो, म्हणून. हो, हो. पण तरी त्याची अप्रॉक्सिमेट कॉस्टिंग काय असेल आता अंदाजे? आतापर्यंत त्याची असेल 18-19 हजार रुपये. अच्छा. ह्या छोट्या वॉचची. छोटी वॉच आहे पण युनिक आहे ना. तू विषय घातलं तोच म्हणल्यावर आहे की कॉस्ट आपण वाढते युनिक अजून. काय देतोय, आपण देतोय काय पब्लिकला, युनिक त्याचीच कॉस्टिंग घेतोय ना. ते बरोबर. ब्रँड तेच करताय. म्हणजे आमचा गप्पा कट्टा पण तसा युनिकच आहे त्या येस येस, अर्थाने. नक्कीच. आणि मी आले म्हणलं तर आणखी युनिक आहे. हा, मग विषयच नाही त्यात काय. मग आता ह्या कट्ट्यावरती आपण जसं गप्पा मारत चाललोय, इंटरेस्ट माझाही वाढत चाललाय गप्पांमध्ये. तर हिंदवी मला तुझं स्टार्टिंगचं लाईफ आणि आत्ताचं लाईफ ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो, तर आज जी हिंदवी एक्झिस्ट करते, जिने स्वतःला इथं पूर्ण प्रॉपरली आता म्हणू शकतो आपण की एक ठसा उमटवलेला आहे महाराष्ट्राच्या काळजावर. तर ती हिंदवी ज्यावेळेस सुरुवातीच्या दिवसांकडे बघते तिच्या, तर ती कशी पाहते? बापरे. सुरुवातीला हिंदवी तिच्या गोष्टींमध्ये राहणारी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारी, अच्छा. ह्या फील्डशी काही संबंध नसणारी, भाऊ, मी, फॅमिली, आई वडील एवढ्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणारी एक टॉम बॉय असलेली अशी मुलगी ओके. अशी होती. आणि मग आता जसं तू सांगितलं की तू स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतीस, सो मला थोडंसं मग ते त्या गोष्टींकडे यावं वाटतंय की ते थोडं इंटरेस्टिंग आहे, जे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. तर तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पासून आपण सुरू करूया स्टेप बाय स्टेप. तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होतं आणि कसं होतं शिक्षण तुझं? माझं शिक्षण, मी BEd फर्स्ट इयरच झालं माझं, सेकंड इयर होऊ शकलं नाही काही कारणांमुळे. आणि मी आय थिंक सेकंड इयर पासूनच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी मी करायला सुरुवात केली होती. ओके. म्हणजे मी गाव सोडून पुण्यात आले, त्यानंतर मी युनिक अकॅडमी जी होती पुण्यामध्ये, आय थिंक आता पण असेल, आहे. तर मी तिथे ऍडमिशन घेतलं होतं. मी 1 वर्ष ओके. तिथे क्लासेस केले, मग त्यांच्या थ्रूच मी एक्झाम वगैरे देणं सुरू केलं होतं. खूप छान चाललेलं सगळं, पण फॅमिलीज इश्यूमुळे किंवा माझे फीज खूप जास्त होत्या त्यावेळेस, आणि दोघांचं भावांचं शिक्षण चालू होतं, त्याच्यामुळे मी पुढे कंटिन्यू नाही करू शकले आणि मग ओके. डान्स फील्डमध्ये उतरले. अच्छा. मग आता तू ज्यावेळेस डान्स फील्डकडे आली, तर तो डान्स फील्डकडे येण्याचा जो शिफ्ट आहे, तो एकदमच म्हणजे इझी नसणार आहे तुझ्यासाठी. कारण तू एक कुठेतरी अभ्यास करणारी मुलगी आणि इकडे एकदम कला क्षेत्रामध्ये येणं आणि त्यात
ज्यावेळेस तिथं पॉझिटिव्ह पॉप्युलॅरिटी पण आहे आणि निगेटिव्ह क्रिटिसिझम पण आहे. सो तो डिसिजन कसा घेऊ शकली तू? विषय असा होता की शाळेपासूनच स्पोर्ट्स आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज ज्या पण होत्या त्यामध्ये माझा पुढाकार खूप असायचा आणि माझ्या फॅमिलीने कधी मला त्या गोष्टींसाठी अडवलं नव्हतं ओके. की नाहीच करायचं किंवा काय. माझी मम्मी पप्पा खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत. हम्म. कारण मला जे बनायचं होतं त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या. मग वक्तृत्व असेल, पेंटिंग असेल, सिंगिंग असेल, डान्स असेल, तर ह्या सगळ्या आवड होत्या आणि पॅशन होतं. आणि ज्यावेळेस ह्या फील्डमध्ये उतरायचा मी स्वतः निर्णय घेतला तेव्हा माझ्या फॅमिलीला माहीत नव्हतं ओके. की मी ह्या फील्डमध्ये आहे. मी असं सांगायचं की मी इव्हेंट मॅनेजमेंट करते ओके. आणि मी त्याच्यामुळे बाहेरगावी जास्त असते. आणि त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे मी वापरतच नव्हते सोशल मीडिया वगैरे, असं मी स्वतःहून कधी यूजच नाही केलं. आधीच्या ग्रुपला होते तेव्हा पण यूज नव्हते करत. तर माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला एका लहान मुलाचा आणि तो माझ्या भावाच्या मित्रांनी त्याला पाठवलं माझ्या भावाला ओके. की अरे ही दीदी आहे का. मग तो शॉक झाला आणि त्याने मला एका दिवशी रात्री फोन केला की म्हणे दीदी ही तूच आहेस का. व्हॉट्सअपला मला व्हिडिओ पाठवला. मग तिथून सगळा गोंधळ सुरू झाला. म्हटलं होते मीच आहे. मग घरात रडापड, आईला त्रास झाला, वडिलांना त्रास झाला. बरेच 1-2 महिने वडील नीट व्यवस्थित बोलत नव्हते. भाऊ म्हटला की काही गरज नव्हती करायची, आम्हाला सांगायचं होतं, आम्ही जॉब केला असता, पण तू ह्या गोष्टीत नव्हतं उतरायला पाहिजे. पण मला माहिती होतं की शिक्षण किती इम्पॉर्टंट आहे आजच्या काळासाठी तरी, की तुम्ही कुठेही जा, आधीसारखं नाही राहिलं की तुम्हाला 10वी पासवर नोकरी देणार आहे. बरोबर. तर जे योग्य मला वाटलं आणि ज्या थ्रू माझी इन्कम येणार होती, जर पॅशन माझं इन्कम सोर्स बनत असेल तर तिथं मला वाईट वाटायची गरज नव्हती. पण भीती होती की समाज, बरोबर. सोसायटी काय बोलेल. सोसायटी काय म्हणेल. सोसायटीची भीती याच्यामुळे असते कारण आपल्या फॅमिलीला त्याचा जास्त त्रास होतो. बरोबर. फॅमिलीपर्यंत जेव्हा गोष्ट जाते तेव्हा आपण ते मॅनेज करू शकतो, आपण पटवून देऊ शकतो की बाबा असं असं आहे, मम्मी पप्पा भावांना सगळ्यांना सांगू शकतो. पण जेव्हा आजूबाजूची सोसायटी आपल्या घरच्यांवरती ते सगळं प्रेशर आणते आणि सगळं जे बोलत असते त्यावेळी जी डिस्टर्ब होते फॅमिली, तेव्हा आपण ते रिकवर नाही करू शकत पटकन. पण खूप त्रास झाला मला या गोष्टीला. पण मी सांगून ठेवलं होतं की 1 वर्ष द्या मला, जर माझ्याकडून तुम्हाला काही चुकीचं पाऊल वाटलं तर तुम्ही जो निर्णय घ्याल माझ्यासाठी ते मला मान्य असेल. आत्तापर्यंत ते मी कधी येऊ दिलं नाही माझ्या फॅमिलीसमोर. अच्छा. म्हणजे तुला असं म्हणायचंय की सुरुवातीचे जे दिवस होते तुझे स्ट्रगलिंग पिरियड, ज्यावेळेस तू तुझं नाव बनवत होतीस, तू ट्राय करत होती ही गोष्ट ह्या क्षेत्रामध्ये, तर त्यावेळेस तुला फॅमिली सपोर्टिव्ह नव्हते. नाही, त्यांना माहितीच नव्हतं ना की मी हे करतेय, मी डान्समध्ये आहे किंवा कुठला ग्रुप जॉईन केलाय. त्यांना माहितीच नव्हतं. जेव्हा त्यांना कळालं तेव्हा ते विरोध करायला लागले की नाही नको असं. आई पण खूप रडली. आजूबाजूची लोक तिला खूप बोलायचे, एवढं शिक्षण केलंय, असं केलंय, तुमच्या पोरीने एवढं हे काय केलंय, मग तुम्ही का एवढं सगळं तिला का नाही थांबवत आहेत. बरोबर. पण तुम्हाला कोणी खाऊ घालायला नाही येणार आहे. शेजारी असतील, पाहुणे असतील, कोणी असेल, तुम्हाला ताटातलं तोंडात नाही आणून देणार आहे कोणी. तुम्हाला स्वतःच करायचं आहे. जेव्हा आम्ही प्रॉब्लेममध्ये होतो, मी घरच्यांना म्हणते, आपण प्रॉब्लेममध्ये होतो तेव्हा कोणी होतं का आपल्याजवळ? नव्हतं ना. आपणच केलं, जसं करायचं होतं, जे करायचं होतं केलं. बरोबर. मग आता काय ऐकताय तुम्ही? पण तरी असतंच ना, घरचे थोडेसे नाराजच होते. आणि पण हळूहळू त्यांना मला पाहून कॉन्फिडन्स आला. हळूहळू नाव खूप छान पद्धतीने सगळ्यांसमोर येत गेलं आणि मी ते नाव जपण्याचा अजून पण खूप प्रयत्न करते. म्हणजे मी अशी पार वाहून जाते ते नाव जपण्यासाठी की कुठं चुकीचा पाऊल किंवा चुकीचं स्टेटमेंट नाही आलं पाहिजे हिंदवी बाबतीत. बरोबर. मग कुठेतरी तुझ्याशी बोलताना मला असं जाणवतं की तुझं स्पिरिट ॲनिमल कुठेतरी एलिफंट असल्यासारखं आहे, की ते बोलतात ना, हाथी चले बाजार तो कुत्ते भोके हजार. तो हत्ती असू लक्ष शकतं. देत नाही आजूबाजूच्यांकडे, तो त्याचं काम करत राहतो. हो. आणि त्यामुळेच आज कुठेतरी तू त्या उंचीवर येऊन पोहोचली आहे तुझ्या कामा थ्रू. हो. कारण तू जर रिप्लाय देत बसली असती लोकांना काय, तर ते पॉसिबलच मला झालं असं नसतं. वाटतं की आपल्या कामा थ्रू आपण लोकांना प्रूव्ह करून द्यायचं, त्यांची बोलते बंद करायची की आपण काय काम करतोय त्यातून त्यांच्या तोंडात बोटं गेली पाहिजे. बरोबर. आपण त्यांच्या तोंडाला तोंड देऊन त्यांचं तोंड बंद नाही होणार. मग ज्यावेळेस आता तू सोशल मीडियावर आली, तू ह्या फील्डमध्ये आलीस, सोशल मीडियावर तू पाहते की बरेच जण काही ना काही अश्लील कमेंट करतात. एखाद्या मुलीच्या व्हिडिओ खाली काही मेसेज करतात अश्लील, हो. ट्रोलिंग होतं भरपूर सारं. मग ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुला काही अश्लील कमेंट करतोय किंवा अश्लील मेसेजेस करतोय, तर त्यांनी कधी तुला स्ट्रेस नाही वाटला की यार सगळं सोडून देऊ आता हे? मी खूप लकी या बाबतीत
की माझ्यासोबत अशा गोष्टी खूप कमी घडल्या. खरंच मी खूप लकी मानते स्वतःला. कारण क्वचितच असे काय म्हणतात त्याला, हलक्या विचारांची लोकं असतात किंवा फ्रीडम नसलेले लोकं असतात विचारांनी. तेच असे कमेंट्स वगैरे पास करतात. मी साडीत असू दे, नाहीतर मी नऊवारीत असू दे, नाहीतर मी आत्ता फुल कपडे घालून जरी बसलेले असले, त्यांना जी चूक काढायची आहे ते काढणारच आहेत. ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे मी त्या गोष्टींकडे लक्ष नाही देत. कधी-कधी लाईव्हला गेल्यानंतर खूप घाण बोलणारी सुद्धा व्यक्ती लाईव्हला कनेक्ट होतात, येतात. मग मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकते. मला अशी लोकं नकोच आहेत. निगेटिव्हिटी पासून येस, लांब राहते. लांबच राहते मी. नकोच आहेत. त्या गोष्टीपर्यंत जायचंच नाही किंवा त्याला उत्तर तरी कशाला द्यायचंय? नाही द्यायचं. डायरेक्ट ब्लॉक करून टाका. जे आहेत जेन्युइन आहेत, आपल्या जवळचे आहेत, बस झालं. असा बरोबर. विचार करून मी चालत राहते. आता मध्यंतरी तू पाहिलंच असेल की तुझी मैत्रीण आहे राधा पाटील, तिचा आम्ही पॉडकास्ट केला होता. हो. त्यावेळेस बऱ्याच जणांच्या काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. बऱ्याच रोस्टर्सनी देखील त्याच्यावर व्हिडिओ बनवले की हे लोक सुद्धा जाऊन आता पॉडकास्ट द्यायला लागलेत अशा प्रकारे. तर ज्यावेळेस हे जे युट्यूबवरती सो कॉल्ड रोस्टर्स आहेत, मग सगळी गाणी वाजणारवाला असेल किंवा आर जे सोहम आहे किंवा अनमोल कोळी आहे, ह्या तीन प्रामुख्याने ह्या तिघांनी व्हिडिओज केले होते त्याच्यावर. बरं. ज्यावेळेस हे लोक, तुम्ही ज्यावेळेस डान्स क्षेत्रामध्ये एवढं नाव कमवताय आणि तुमच्यावरती असे कमेंट करतात की तुम्हाला असं तुच्छ बघितल्यागत पाहतात, तर ह्याच्याकडे तुझं कसं पाहणं आहे? म्हणजे तुम्ही समाजात, तुम्हाला एक दर्जा आहे जो तुम्ही कमवलाय स्वतः, मान, पण हे लोक तुम्हाला असं दाखवायला पाहतात की तुम्ही काय कमवलेलं नाही किंवा हे तुच्छ आहेत, असं की हे लोक का आले पॉडकास्टवर. तर ह्याला तुझं काय थॉट आहे? म्हणजे तू कसं टेक करते ह्याला? आता परत येतच विषय येतो की प्रत्येकाची विचारसरणी. तुम्ही कुठल्या विचारांचे आहेत तुमच्या बोलण्यातून कळतं किंवा तुमच्या कमेंट्समधून कळतं. ठीक आहे, मी ह्या मताची. आणि प्रत्येकाने जेही कमवले आज, मग ते कुठल्याही फील्डचा व्यक्ती असू दे, त्याने त्याच्या कष्टाने कमवलंय. मग तो काय करतोय हे मॅटर नाही करत. तो आज त्या गोष्टी करून कमवतोय, त्याचं घर चालवतोय किंवा त्याच्या हातात तेवढी आहे गोष्ट किंवा पॉवर आहे. आज आम्ही जातो स्टेजवरती तेव्हा आमच्यासमोर लाखोनी लोक बसलेले असतात इव्हेंट पाहण्यासाठी किंवा शोज बरोबर. पाहण्यासाठी, आमचा डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी. प्रत्येकाचा डान्स फॉर्म वेगळा आहे, त्या पद्धतीने ती व्यक्ती करते. पण की तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे बघताय हे त्या व्यक्तीवर डिपेंड करतं. हा, पण म्हणजे आता सपोज आता आपण जसं शूट करतोय हा पॉडकास्ट, हा ज्यावेळेस लाईव्ह होईल, उद्या ह्यातलेच काही लोक येऊन परत युट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकणार, ह्यातला कुठला तरी पार्ट टाकणार आणि तुझं कुठल्या तरी परफॉर्मन्सचा व्हिडिओ लावतील, काय करतील आणि त्यातनं तुला ट्रोल करायला पाहणार, फक्त एक व्ह्यूज मिळवण्यासाठी की हिंदवी पाटीलचं नाव वापरून व्ह्यूज मिळवणं. हो हो. तर अशा लोकांना तू काय म्हणू इच्छिते? मग त्यांना चांगलं माहिती आहे ना की आपण ह्या व्यक्तीचा फेस लावून किंवा हिंदवी पाटीलचा फेस लावून आपण खूप सारे व्ह्यूज आणि त्यातून येणारा पैसा आपल्याला मिळणार आहे, हे त्यांना माहिती आहे म्हणूनच ते करतायत. अच्छा, त्यात माझ्या जागी दुसरं कोणी जरी असेल तरी ते पैशासाठीच करतायत ना. मग आम्ही कशासाठी करतोय? आम्ही पण जगण्यासाठीच करतोय, पैसे कमवण्यासाठीच करतोय. मग कुठलाही आर्टिस्ट असू देत. आणि राहिला ट्रोलिंगचा विषय, मी आतापर्यंत कुठल्याच कारणाने ट्रोल नाही झाले, कधीच नाही. तुम्ही म्हणजे कितीही माझे व्हिडिओ सर्च जरी केले तरी मला आतापर्यंत कोणी आठवत नाही की मला कोणी ट्रोल केलंय, कारण मी कधी कुठल्या चुकीत सापडलेच नाही. पण हिंदवी तू ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी बोलतीये, अजून एक गोष्ट मी नोटीस केली होती ज्यावेळेस राधाचा आम्ही पॉडकास्ट केला. तर आता जसं मी तुलाही सुरुवातीला बोललो जय शिवराय, तर ती माझी पद्धत आहे कुणालाही ग्रीट करताना. मी महाराजांचं नाव घेऊनच, तू इथं स्टुडिओत पण पाहिलं असशील आल्यावर, महाराजांची मूर्ती आहे आपल्याकडे. तर मी ज्यावेळेस ती गोष्ट बोललो, तर त्याच्याबद्दल देखील लोकांनी बोललं गेलंय की नाचणाऱ्या बाईला बोलवून तू महाराजांचं नाव का घेतलं पॉडकास्टमध्ये? आता ह्या पॉइंटवर म्हणजे मला असं वाटलं की बघ, महाराजांची शिकवण आहे प्रत्येक स्त्रीला आई समान वागणूक द्यावी. मी ज्यावेळेस बोलवलं, मी पॉडकास्ट केलाय, मी त्यांचं नाव घेऊन मी कुठला स्टेजवर डान्स करायला लावलं नाही. मी ना त्या गोष्टीला सपोर्ट करतो ना विरोधात आहे. ते प्रत्येकाचं प्रोफेशन आहे. ते आनंद म्हणून लोक बघतात, मनोरंजन म्हणून बघतात, त्यांचा विषय. पण मी त्या पॉडकास्टमध्ये असं कुठलीच काही गोष्ट बोललेलो नव्हतो की ज्याने लोकांना मिरच्या लागाव्या किंवा त्यांचा मी अनादर करतोय. जर मला त्यांच्याबद्दल एवढा रिस्पेक्ट आहे, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचं नाव घेतोय किंवा माझ्या दिवसाची सुरुवात त्यांच्यापासून होतीये, तर मी का असं करेल? मग आता जर तुझ्या व्हिडिओला देखील अशी कमेंट आली तर तुझा काय रिप्लाय असेल अशा लोकांना? जे लोक कमेंट करणार आहेत ना ते 100 वेळा विचार करतील, कारण माझं नावच हिंदवी आहे. म्हणजे एका वाक्यातच तू त्यांची बोलती बंद केलेली आहे प्रॉपर. त्यांनी बोलतानाच 100 वेळा ते विचार करतील की आपण बोललं काय पाहिजे, की समोरच्या व्यक्तीचं नावच हिंदवी आहे आणि ते जपण्यासाठी मी आज किती अट्टहासाने प्रयत्न करते माझं मला माहिती.
इव्हन स्टेजवरती सुद्धा. तुझं नाव पाहिलं तर हिंदवी पाटील असं घेतलं जातं सगळीकडे महाराष्ट्रभर. जसं गौतमी पाटील आहे, राधा पाटील आहे. आता सगळे पाहिलं तर हे तुम्ही तिघी फेमस आहात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मेन. आणि ज्यावेळेस पाटील हे नाव लावलं जातं एखाद्या व्यक्तीच्या मागे, तर बऱ्याच जणांच्या मनात पाटलांची एक वेगळी इमेज असते की पाटील लोक गावचे पाटील आहेत, ते रॉयल आहेत, ते काय काम अशी करत नाही. मग ज्यावेळेस तुझ्याकडं किंवा कोणत्याही ह्या दोघी डान्सर आहेत त्यांच्याकडे सुद्धा जर बघितलं, तर पाटील नाव लावून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसं काय पाऊल ठेवून फेमस व्हायला ट्राय केला? म्हणजे नाही, पाटील नाही. नाव लावल्यावरती ते लोक म्हणतात घरात बसलं पाहिजे स्त्रीने. का? बऱ्याच जणांची अशी भावना आहे की हम्म. पाटील देशमुख असं जर असेल हा. तर त्यांनी अशा गोष्टी करू नये, आमच्या ह्याला धोका आहे म्हणजे इज्जतीवरती वगैरे असं पण बोललं जातं. आता विषय काय आहे की जेव्हा पहिली पाटील फेमस झाली तेव्हा तिने काय नाव चेंज करून फेमस व्हायला पाहिजे होतं. ते घडून गेलं, बरोबर. बरोबर. किंवा तिने असं नव्हतं की बाबा मला फेमस व्हायचं म्हणून ह्या गोष्टी करायच्यात मला, असं काही नव्हतं ना त्यावेळी. झाली फेमस झाली. दुसरी पाटील आहे तिचं पण तसंच आहे ना, आडनावात पाटील असलं म्हणून काय झालं. तिला तिचं घर कसं चालवायचं ते तिला माहितीये ना. बरोबर. तुम्ही अगदीच. सगळे येऊन नाही खाऊ घालणार आहेत. आम्ही तिघी खानदेशी आहेत, ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि खानदेशमध्ये पाटील हे सरनेम असणं मोठी गोष्ट नाहीये खरं म्हणायला गेलं तर. ओके. ठीक आहे. तर आजकाल मुलींनी ट्रेंड म्हणून सुद्धा स्वतःच्या आडनावाचा म्हणजे वापर न करता पाटील आडनाव लावून घेतले, अशी बरेच उदाहरणं मी देऊ शकते. एखादं नाव सांगा आम्हाला नक्की, नाही, नाव कोण तर आहे असं नाही नाव सांगू शकत. वापरतंय म्हणजे आम्हाला देखील कळेल. खूप सारे आहेत. म्हणजे स्वतःचं नाव वेगळं असून सुद्धा, आडनाव वेगळं असून सुद्धा त्यांनी पाटील हे आडनाव लावून घेतलंय का, तर ट्रेंडसाठी. म्हणजे तुम्ही तिघी, गौतमी आहे, तू आहे, राधा आहे, हा. तुम्ही फेमस झाल्यामुळे. नाही नाही, तसं नाही. त्यांना असं वाटत होतं की आपण पाटील लावल्यानंतर आपल्याला इव्हेंट्स जास्त मिळतील किंवा शोज जास्त मिळतील आणि आपण ट्रेंडनुसार चालू. पण असं नसतं. तुम्ही आज जेही करतायत ते टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. आज बरोबर. तुम्ही 1 वर्ष आहेत, आज तुम्ही ट्रेंडिंगला आहेत, तुम्ही मी करून चालणार नाही. त्यात मी का असेना, ज्या वेळेस तुमच्या मनात तुमचा मीपणा किंवा मोठेपणा वाढेल, तुम्ही पुढच्या वर्षी दिसणारही नाही. बरोबर. आणि ही तेवढीच रिअलिटी मी स्वतः मी आज 4थं वर्ष आहे या फील्डमध्ये माझं. मी खूप जण आलेले पाहिलेत आणि गेलेले पाहिलेत. तर मग कधी कधी असं वाटतं की तुमच्याजवळ काय आहे हे तुम्ही दाखवा. तुम्ही इतर गोष्टींचा यूज करून पुढे यायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. बरोबर आहे. आता ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल बोलतोय, तर प्रामुख्याने तुम्ही 3 पाटलीन आहेत की जे खूप फेमस आहेत आता महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी महाराष्ट्राच्या यंग क्राऊडला पूर्ण डोक्यावर घेतलेलं आहे ज्यांनी. तर ज्यावेळेस प्रश्न येतो तुझा सुरुवातीचा प्रवास, जसं तू सांगितलं की तू पहिल्यांदा एक वेगळे ग्रुपला जॉईन केलं होतं, तर मग तो जो ग्रुप होता, तर असं सुरुवातीला पाहिलं जायचं की तू आणि गौतमी तुम्ही एकत्र असायचा. हो. मग नंतर असं काय घडलं की तू अचानक त्यातून बाजूला होऊन स्वतःचं नाव बनवायला चालू केलं? हे तुमच्या दोघांमध्ये काय भांडणं झाली होती का? तुला असं वाटलं की नाही, माझं मी वैयक्तिक केलं पाहिजे? काय नक्की तुमच्या दोघांमध्ये इश्यू होता? माझी बिलकुल इच्छा नव्हती की माझा स्वतःचा ग्रुप असावा. कारण मी जेव्हा त्या ग्रुपला होते तेव्हा मी काम करून स्टडी करत होते. माझं लास्ट इयर सुरू होतं त्यावेळी. ओके. त्याच्यामुळे माझी मुळीच इच्छा नव्हती की माझा स्वतःचा ग्रुप असावा किंवा मी ह्या फील्डमध्ये माझं स्वतःचं एक वेगळं नाव करावं. मला हे सगळं गुपित ठेवायचं होतं कायम. ओके. पण ते म्हणतात नाही, कधी कधी तुमची डेस्टिनी तुम्ही नाही निवडू शकत, डेस्टिनी तुम्हाला निवडते. तर मी असं समजते की डेस्टिनीने मला निवडलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. फक्त एवढंच की मी ग्रुप सोडलाय का मला काढण्यात आलंय हे मी नाही सांगू शकत. अच्छा. पण जितकं म्हणजे माझ्या माहितीमध्ये आहे, जितकी मी माहिती घेतली होती सूत्रांथ्रू आमचे पण माझा कट्टा सारखे सूत्र आहेत काही. बर बर. तर त्यांच्या थ्रू मला असं समजलं की गौतमीचे वडील ज्यावेळेस एक्सपायर झाले होते आणि तू त्यांना भेटायला गेली होती म्हणजे तिला, आणि त्यावेळेस काहीतरी तू तिला सावरायला वगैरे प्रयत्न केला आणि तिने तुझा हात झटकला आणि तुमच्यामध्ये काहीतरी थोडंसं हेराफेरी काहीतरी झालं तुमच्यामध्ये, शब्दांचे एक्सचेंज, आणि तिने तुला हकललं. असं जे काय घडला प्रसंग, हा कितपत खरा आहे? जितका मला म्हणजे समजलेला आहे, माहिती मी जेवढी काढली त्यामध्ये. मला कोण सांगते एवढं सगळ्यातल्या गोष्टी? म्हणजे हे खरं आहे, घडलेलं आहे. म्हणजे आमचे भांडण नाही झाले जेव्हा बाबा गेले तेव्हा.
पण मी गेले होते, घरी गेले होते, बोलणं झालं आमचं. पण ती इतकी टेन्शनमध्ये होते, मीडियाने इतका त्रास दिला होता तिला किंवा ती ज्या सिच्युएशनमध्ये होते, ती त्या बोलण्याच्या स्टेटमध्येच नव्हते माझ्याशी. हम्म, हम्म, हम्म. ती नुकतीच आली होती आणि अंघोळ करूनच बसलेली होती. मी हम्म, हम्म. गेले, भेटले, आईशी भेटले, सगळे होते तिथं, मामा आजोबा वगैरे सगळे होते. पण भांडणं वगैरे आमची तिथं काहीच झाले नाही. पण काही गोष्टी खऱ्या आहेत त्यातल्या आणि काही गोष्टी नाहीत. मग कुठेतरी तुमच्यामध्ये जी फूट पडली नंतर, त्याला ही गोष्ट कारणीभूत होते का? तिथून कुठेतरी नाही, चिंगारी पेटली? नाही, मी त्याच्या आधीच ग्रुपमध्ये नव्हते ना. ओके. मी ग्रुप सोडून 7-8 महिने झाले होते त्यावेळी. बाबा जेव्हा मग एक्सपायर झाले. त्याच्यामुळे ते झालं का तसं, की तू ग्रुपमधनं बाहेर पडली आणि बहुतेक नंतर तसं तू असू शकतं की मी फेक सहानुभूती ग्रुपमध्ये, दाखवायला आली, असं काय बहुतेक पिक्चर तिला तसंही वाटत असेल त्यावेळी. कारण आपण अशा स्टेटमध्ये असतो की कधी-कधी आपल्याला असं वाटतं की अरे समोरचा व्यक्ती फेक आहे की नाहीये किंवा खराच आहे का तो आपल्यासोबत, ते नाही कळत. बरोबर. आय थिंक सो तिला तसं वाटतही असेल. ओके. आता तू ज्यावेळेस सांगतीये म्हणजे मला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी दिसतंय, की तुला कुठेतरी तुमचं नातं तेवढं जवळचं होतं. त्यामुळे ते तुला तेवढं फील झालं ती गोष्ट. ठीक आहे, पण इट्स ओके. ती त्या तुला स्टेटमध्ये टिश्यू हवा असेल तर नाही, टिश्यू ठीक घे. आहे, काय कारण दिसून येतंय तू डोळ्यात पाणी आलंय ते. पण सॉरी, पण ही गोष्ट कोणालाच नव्हती माहिती. तुम्हाला कसं काय कळालं? माझा रिसर्च खूप डीप असतो प्रत्येकाच्या बाबतीतला. भयंकर, म्हणजे आत्तापर्यंत ही गोष्ट ना, म्हणजे कोणालाच नाही माहिती ही गोष्ट. माझी फॅमिली आणि जवळचे 1-2 जण असतील जे त्यावेळी माझ्यासोबत असतील. पण ही गोष्ट कोणालाच नाही माहिती की हा इन्सिडन्स घडलाय तिथं घरात. माझे सोर्स खूप जास्त लांब पर्यंत आहेत आणि मी रिसर्च खूप करून ठेवतो. बापरे, भयंकर आहे ही गोष्ट खरंच. आता मला असं ते लोकांना असं वाटेल की मी तुला मुद्दाम काय स्क्रिप्टेड रडवलं वगैरे, तर तसं काय नाहीये. म्हणजे खरंच नाही, आमचं रिअल तसं बोलणं काहीच नाही. आणि काही आम्ही झालंच आल्यापासून नव्हतं. वेगळ्याच गोष्टींवरती गप्पा मारत होतो हा. आणि अचानक हे सगळं मला आणि आम्ही सरप्राईज फर्स्ट आहे. टाइम भेटतोय, फॉर येस, युअर फर्स्ट, इन्फॉर्मेशन. येस, फर्स्ट टाइम दिस इज भेटलोय. फर्स्ट मीटिंग. पण मला मला माहितीच नव्हतं एवढं भयंकर सरप्राईज मला मिळेल. म्हणजे मी प्लॅन करत होतो ज्यावेळेस आपलं बोलणं झालं ना, सो यू वर इन टू इंदोर ओनली त्यावेळेस. तुझं शूट चाललं होतं त्यावेळेस हो, नर्मदाचं. हो. आणि मी त्यावेळेस उज्जैनला चाललो होतो. तर मी तिथेच होतो. मी तुला बोललो पण की मी हो, येत आहे त्यावेळेस. हो, पण हो. नंतर असं झालं ना, की तिकडेच आमचा एक इन्सिडेंट झाला. बरं. ज्यामुळे आम्हीच एवढं डिस्टर्ब होतो, की म्हणलं आता काहीच कुणाला भेटायला नको. नाही, आपलं पण तुम्ही देवदर्शन यायला करून पाहिजे निघू. होतं. यायला पाहिजे होतं. आणि आमचा तिकडं वेगळाच ऍक्सिडेंट झालता. ओह! आमचं जे टुकटुक असते ना उज्जैनमध्ये फिरताना, हो, तर हो. त्या टुकटुकला बोलेरोनी डॅश दिला. आणि काय माहिती आम्ही त्याच्या आधी दर्शन घेऊन आलो होतो. तर असं झालं की ती टुकटुक 2 पलटी खाल्ली. माझ्यासोबत माझे 2 भाऊ होते. ते पडले खाली. एक जण म्हणजे खाली पडला, त्याचा हात गेला गाडीखाली आणि दुसरा त्याच्यावर पडला. रिक्षावाला बाहेर पडला. धडकला माझ्या बाजूनी. मी असं पाहतोय. आलं म्हणलं तोपर्यंत धडकला आणि तो 90च्या स्पीडने आला. बुलेरोवाला. मला वाटलं आता संपलो. काय माहिती म्हणजे महाकालची काय कृपा असेल. मी असा उभा होतो रस्त्यावर. मला अजून आठवत नाही काय झालं. एवढी पलटी-बिलटी खाल्ली रिक्षाने आणि मी जाग्यावर उभा होतो रस्त्यावर. मला स्क्रॅच पण आला नाही. मला झटका फील नाही झाला. काहीच नाही. आणि आम्ही जिथं पडलो तिथं चामुंडा माताचं मंदिर होतं. जस्ट असं दारातच पडलो. सो ते एवढं सगळं घडलेलं की मी त्यामुळे कुणाला काय बोललोच नव्हतो. डायरेक्ट पॉझिटिव्ह एनर्जी आणि ती जी ते हे म्हणतात ना की आशीर्वाद असतो कोणाचा तरी तिथं मला फील झालं की नाही, महाकालचा हात ज्यावेळेस डोक्यावर आहे ना, तुम्ही हा, तुमचं कोणीच काय कोणीच बाल काय वाकडं वाकडं करू नाही शकत करू नाही. शकत. हे रिअल आहे, तेवढंच रिअल आहे. आणि मगाशी एक गोष्ट बोलता बोलता राहिले मी. जेव्हा आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी कलेशी निगडीत नाव घेतलं जातं, त्या लोकांनी वाचलंय का म्हणजे महाराजांना प्रॉपर त्यांनी वाचलंय का, त्यांनी अनुभवलंय का, त्यांनी आत्मसात केलंय का, त्यांचे विचार त्यांनी अनुभवलेत का, किंवा त्यांचे विचार घेऊन ते चालत आहेत का आत्ता समाजामध्ये? तुम्ही कमेंट्समध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता. तुम्ही तुमच्या फॅमिलीतल्या स्त्रियांसोबत कसे वागता ह्याचा विचार केलाय कधी तुम्ही? बरं, ठीक आहे. आता आपण जय शिवराय म्हणतो. आता मी सुद्धा म्हणते कधी मी जेव्हा बाईट बनवते तेव्हा मी स्पष्टपणे म्हणते जय महाराष्ट्र, मी तुमची सर्वांची आवडती हिंदवी पाटील. बरोबर. का नाही म्हणायला पाहिजे मी? अभिमान आहे त्या गोष्टीचा, आपण महाराष्ट्रात आहोत. Exactly. आणि आपल्या इतक्या कला महाराष्ट्रात जेवढ्या जोपासल्या जातात आणि असंख्य आहेत, प्रत्येक जातीच्या एक वेगवेगळे कला, डान्स फॉर्म, रहन-सहन खूप वेगवेगळी आहे आणि त्या पद्धतीने आपला महाराष्ट्र नाही, भारतात पण आहे म्हणता येईल.
जसं मी प्रत्येक वेळी म्हणते की प्रत्येक कास्टचा प्रत्येक धर्माचा एक वेगवेगळा डान्स फॉर्म आहे. हो. आणि आपल्या महाराष्ट्रात तर वेगवेगळ्या जिल्ह्यांची परंपरा जिल्ह्यांची आहे. परंपरा आहे. ते म्हणतात ना की चालता चालता माती बदलते, तर पळता पळता बोली भाषा बदलते, गल्ली गल्लीत बदल आहेत. तर ह्या गोष्टी का नाही समजून घेऊ शकत आणि आता public? तू सांगते तरी अंगावर शहारे आलेत मला ऐकताना. म्हणजे खोटं नाही बोलत, आता तिला दिसते तेच समोर. येस, मला खरंच दिसतंय, पण खरंच आहेत ना आपल्या महाराष्ट्रात तेवढे कला आहेत, त्या गोष्टी आहेत. महाराजांनी कधीच ह्या गोष्टीला किंवा कलेला विरोध केलेला नव्हता. बरोबर. बरोबर. आता जेव्हा आपण लोक म्हणतात की महाराजांनी कधीच स्त्रिया नाहीत नाचवल्या. हो, नाहीत नाचवल्या. महाराज तेवढा आदर स्त्रियांचा करत होते. पण आता जग बदललंय. तुम्ही जगाप्रमाणे पुढं सरकायला शिका. त्यावेळेस महिलांना घुडसवारी, तलवारबाजी, भालाफेक सगळं काही शिकवण्यात येत होतं त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. बरोबर. बरोबर. मग नंतर परत तुम्ही त्या गोष्टी बंद केल्या. का बंद केल्या मग? की नाही महिलांनी पदरातच राहावं. का केलं मग तुम्ही हे सगळं चेंज? कुठेतरी सावित्रीबाईंना पुढे यावं लागलं, महिलांना लागलं. शिक्षण घेण्यासाठी. त्यांना तर किती अपोज केलं लोकांनी. आई सावित्रीबाई महाराजांच्या काळात तर नव्हत्या ना, त्या आत्ताच्या आपल्या काळातल्या असं म्हणता येईल. बरोबर. मग तेव्हाही त्यांना किती सहन करावं लागलं. शेण फेकून मारायचे. शेण म्हणा, दगड म्हणा, किती. राणी लक्ष्मीबाईंना पब्लिक एक्सेप्ट करत नव्हतं, तिथली जनता एक्सेप्ट करत नव्हती. त्यांनी दत्तक घेतलेले पुत्र एक्सेप्ट करत नव्हते. ती तर बाई घरंदाज होती ना पूर्णपणे. बरोबर. ती तर योद्धा होती. ज्या त्या काळातल्या स्त्रिया ज्या त्याप्रमाणे वाढल्या, त्यांना ते सहन करावं लागलं, म्हणून आज त्या अजरामर आहेत. राईट. बरोबर. तर आत्ताच्या काळातल्या मुली, मस्त मान्य करते मी की त्यांची मेंटॅलिटी आत्ताप्रमाणे आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्या गोष्टीला वाईटच आहे असं नाही ठरवू शकत. प्रत्येक जण त्याच्या त्याच्याप्रमाणे वागतोय, त्याच्या त्याच्याप्रमाणे करतोय. काम असेल, कला सादर करणं असेल, तुम्ही त्याला पॉइंट नाही करू शकत. पॉइंट आउट बिलकुल तर नाहीच करू शकत. तर मग आपण ठरवणारे कोण? बरोबर. आज तुम्ही जर एखादी मुलगी पूर्ण साडीत जरी नाचली, तर तुम्ही, माझा अनुभव आहे, तुम्ही तिला सांगता की अरे काल आमच्या इथे असा असा प्रोग्राम झाला, असा असा कार्यक्रम झाला, तुम्ही ते गाणं घ्या ना, तशा पद्धतीनं परफॉर्म करा. आणि जेव्हा मी नाही म्हणते तर तुम्हाला मी इगोइस्टिक वाटते का? तुम्हाला हे कळलं पाहिजे की माझा तो डान्स फॉर्म नाहीये. मी पूर्ण नऊवारी डान्स करू शकते, किंवा मी कोळी म्हणजे जे अटायर असतं घालू शकते मी डान्स करताना, ते मी करू शकते. किंवा मी नऊवारी जेही मराठी गाणे असतील ते करू शकते. ठीक आहे. जर मला एखादं हिंदी गाणं घ्यायला लावलं तर ते संबळच्या बीटमध्ये असेल तर त्या बीटवरती मी परफॉर्म करू शकते. पण मी पूर्ण हिंदी गाणं नाही करू शकत, किंवा तुम्ही जे काल पाहिले ते मी नाही तुम्हाला दाखवू शकत. तर त्यामध्ये मी तुम्हाला असं वाटते की अरे किती इगो ह्या मुलीला, तिला पैसे देऊन आपण बोलवले. खूप भयंकर गोष्टी घडतात. पैसे दिलं म्हणजे तुम्ही विकत नाही घेतला ना त्या माणसाचा सेल्फ रिस्पेक्ट. आणि तो मी खूप घाण जपते. मग ते समोरच्या व्यक्तीला मी काही वाटू देत, मी नाही करणार, मी नाहीच करणार. माझ्या ग्रुपच्या मुली नाही करणार ह्या गोष्टी तर नाहीच करणार. असं कधी झालंय का हिंदवी की तू स्टेजवर आहेस, तू परफॉर्म करून झालंय किंवा करतीयस, आणि आयोजकांनी असंच काहीतरी वेगळे डिमांड केली आहे जी तुला नाही करायची, ती तुझ्या म्हणजे एक काय म्हणू शकतो एथिक्सच्या विरुद्ध आहे, तू स्टेज सोडून गेलीये किंवा कार्यक्रमच रद्द केलाय तू, कधी असा तुझा? स्टेज सोडून मी कधीच नाही गेले. त्या गोष्टींना मला तिथं डील करावंच लागतं, कारण माझ्यासोबत जवळपास 14 ते 15 मुली असतात. आणि ते गाव छोटं गाव जरी धरलं तर 7-8 हजार लोकसंख्येचं गाव असतं जवळपास. तर तिथून निघायला आम्हाला जवळपास 2-3 वाजतात, सगळं संपवून, सगळं चेंजिंग वगैरे करून. तर मी काय म्हणेल की तिथं फक्त मला त्या लोकांशी डील करावं लागतं की सर साहेब मी हे गोष्टी नाही करू शकत, दादा मामा काका बोलून. आणि काही काही गावात ना असं घडतं की त्यांना असं वाटतं की आपण ह्यांना मानधन घेऊन बोलवले म्हणजे आपण ह्यांना विकतच आणलं. तसं एक माइंडसेट आहे, तसं माइंडसेट अजून सुद्धा आहे. आणि कार्यक्रम होईपर्यंत काहीच नाही बोलणार, कार्यक्रम झाल्यानंतर म्हणणार अरे असंच झालं, तसंच झालं, हेच झालं, तेच झालं. आणि मी एकमेव अशी मुलगी होते आता तर ते बरंच ट्रेंडिंगला आलंय की मी माईक घेऊन प्रत्येक परफॉर्मन्स नंतर विचारणार की तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम कसा वाटतोय,
याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजेत का तुम्हाला, गाणं वेगळे हम्म. पाहिजेत का तुम्हाला. राईट. मी आत्तापर्यंत स्टेजवरती नवरात्री असेल, गणपती असेल, माझा पूर्ण ग्रुप आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन द्यायचा प्रयत्न करतो. आता पहिल्या नवरात्री जेव्हा मी ग्रुप सुरू केला, पहिल्या नवरात्रीत मी जेव्हा आपल्या कोलकातामध्ये एका डॉक्टरांवरती, लेडी डॉक्टरवरती रेप झाला, तिला मारून टाकलं बरोबर. होतं. ती थीम मी नवरात्रीत बसवली. मी ते दाखवून दिलं डान्स थ्रू. तो व्हिडिओ माझा बराच व्हायरल गेला. त्यानंतर मी नवदुर्गा दाखवल्या, की तुम्ही स्वतः मुली असून किती प्रोटेक्ट करू शकता. मी गेल्या वर्षी नवरात्रीत हुंडाबळी दाखवलं, कारण बऱ्याच हुंडाबळी गेल्या वर्षी झाल्यात. तुम्ही पाहू शकता, हगवणे तुम्हाला प्रकरण माहिती झालं आहे. होतं Yes, पुण्यातलं खूप फेमस. मोठं फेमस झालं होतं. तर मी अशा गोष्टी दाखवते. आता ह्या वर्षी नक्कीच मी ज्या चिमुकलींवरती अत्याचार होत आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून काय करू शकतो, मुलींना कसं ट्रेन करू शकतो, ते डान्स थ्रू मी दाखवायचा प्रयत्न करते, की याच्यातून म्हणजे ॲटलिस्ट लोकांना समजेल की बाबा अशा पण गोष्टी आहेत की आपण ह्या पद्धतीने आपल्या लहान मुलांना ट्रेन करू शकतो. बरोबर. तुम्ही डांबून ठेवण्यात काही अर्थ नाही. समाज प्रबोधनाचं एक काम तू काम तुझ्या आपण परफॉर्मन्स करतो. मधून आणि देखील खरंच करते. आधीपासून लावणी थ्रू सुद्धा या गोष्टी होत आलेल्या आहेत. क्रांतिकारी जेव्हा अण्णाभाऊ साठे स्वतः जेव्हा छक्कड लिहितात, ते काय करत होते? समाज प्रबोधनच करत होते ना. बरोबर. मग ती गोष्ट चुकीची नव्हती, तर ही गोष्ट ही वाईट नाहीये. पण त्या गोष्टीची दखल कधीच मीडिया घेत नाही. मला या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं, अरे की का बरं असं का होत असेल. नाही, मला देखील वाईट वाटलं होतं. असं बऱ्याच इन्सिडेंट्स मध्ये मी पाहिलं की जसं तुमचं प्रोफेशन आहे, तुम्ही डान्स करता, यू आर अ डान्सर, यू परफॉर्म. तेच गोष्ट जर बाहेरच्या देशातली कुठली स्त्री आली, तिचे ज्यावेळेस कॉन्सर्ट्स होणार किंवा तिचा जर डान्स परफॉर्मन्स असेल किंवा एखादी ॲक्ट्रेस फॉर एक्झाम्पल बॉलिवूडची असेल, ती जर का दहीहंडीला येते इव्हेंटला, तर लोक क्रेझी होतात तिच्यासाठी. आणि ते स्टँडर्ड आहे, ते म्हणतात ही स्टँडर्ड आहे. येस. मग तुम्ही कसं डिसाईड करता की एखादी व्यक्ती मराठी ट्रेडिशनल आर्ट फॉर्म करतीये, तिचा डान्स फॉर्म म्हणजे वल्गर, आणि एखादी व्यक्ती ॲक्ट्रेस आहे किंवा वेल नोन पर्सनॅलिटी आहे, बाहेरून आली आहे, तिने स्टेजवर डान्स केला म्हणजे ती चांगली. मग हे तुम्ही कॅरेक्टर कसं काय जज करू शकता एखादं डान्सवर? आता मी ती गोष्ट सांगते. ठीक आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं नाही आहेच. आता विषय काय झाला आहे की टीव्हीमध्ये परफॉर्म करणं, कशीही ड्रेसिंग सेन्स असली तरी त्याचे त्यांना पैसे मिळतात, त्या पद्धतीने ते काम करत आलेले आहेत. पण ते टीव्हीवरती आहे, ही गोष्ट लक्षात घे. आम्ही जेव्हा काम करतो, आम्ही जेव्हा परफॉर्म करतो, आम्ही गावासमोर असतो. बरोबर. म्हणजे मग ज्या पद्धतीचं आम्ही ड्रेसिंग करतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडतोय ना. लाईव्ह ऑडियन्स आहे, लाईव्ह ऑडियन्स आहे सगळी. मग ते प्रत्येकच व्यक्तीला ते भावणार आहे असं आहे का? नाही. कळते फरक आहे या दोन्ही गोष्टी. बरोबर. जेव्हा त्या टीव्ही मधली डान्स करणारी व्यक्ती दहंडीला स्टेजवर येते, तेव्हा ती त्या ड्रेसिंग मध्ये नसते. कळतंय? मग जो दृष्टिकोन आहे तो क्षणात बदलतो. बॅक ऑफ द माइंड चालतं की अरे ही तर व्यक्ती तीच आहे, पण समोर ती साडीत आहे ना माझ्या. मग तेव्हा मी त्या पद्धतीने तिला नाही बघणार. मस्त मी टीव्हीवरती तिला तसं पाहत असेल, पण मी समोर नाही पाहत आहे ना. बरोबर. पण आजकालच्या ट्रेंडमुळे जे ड्रेसिंग सेन्स आहे ते कुठंतरी चुकीचं आहे का, हे माझं मत स्वतःचं. कारण ज्या वेळेस आम्ही डायरेक्टली पब्लिक समोर असतो, लाईव्ह असतो, मग ज्या पद्धतीचा ड्रेसिंग सेन्स आहे, डीप नेक आहेत किंवा साडी घालण्याची पद्धत जी आहे ती फेमस होण्यासाठी आजकाल त्या पद्धतीचा ड्रेसिंग सेन्स चाललेला आहे की बाबा आपण असं ड्रेसिंग केलं तर आपण जास्त व्हायरल होऊ किंवा कुठेतरी बॉडी रिव्हील केली तर आपण फेम मिळू शकतो. अशा पद्धतीचा सगळ्या मुलींचा जवळपास माइंडसेट झालेला आहे. त्यांना असं वाटतं की अरे आधीच्या मुलींनी तसं केले, मग आता पण आपण करू शकतो, आपण फेमस होऊ शकतो. अरे त्यांनी केलं होतं, त्यांनी त्या गोष्टीचं खूप सहन केलं, त्यांना त्रास झाला. पण आता तुम्ही करताय तर आत्ताचे जे जेनझी आहेत ना, जे मुलं आहेत, त्यांना असं वाटतं की हीच लावणी आहे. ते शोकांतिका आहे मोठी. येस, खूप मोठी. त्यांना असं वाटतं की आत्ताचे जे साडी घालतात ना मुली, ते घालून जे डान्स करतात म्हणजे ती लावणी आहे. आणि इंटरव्ह्यू घेणारे पण त्या व्यक्तींना म्हणतात की लावणी कलाकार. मला कधी कधी हसायला येतं. मी सुद्धा अजून पण शिकतेय त्या गोष्टी, कारण मलाही पूर्णपणे ते जमत नाहीये. बरोबर. पण ऍटलिस्ट मला एवढं माहिती आहे की लावणी काय आणि लावणी काय नाहीये. बरोबर.
मी स्टेजवरती ज्यावेळेस लावणी परफॉर्म करते मी प्रॉपर लावणीच करणार. आणि ज्यावेळेस मी उडते गाणे आमच्या भाषेत असं म्हणलं हम्म, जातं हम्म, किंवा ट्रेंडिंग सॉन्ग जेव्हा मी घेते तेव्हा मी त्याच पद्धतीनं करणार आहे. बरोबर. पण आजकालचे जे जनरेशन तुम्हाला बघतीये, जी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतीये, त्यांना ह्या दोघातला फरक कोण सांगणार आहे? एक्झॅक्टली. म्हणजे माझं असंच बोलणं झालं होतं. माझा एक मित्र आहे, किरण कोरे. खूप हा, सुंदर लावणी करतो किरण. किरण दादा. हो हो. आणि किरण आणि मी एका मूवीमध्ये पण काम केलं होतं माझ्या प्रोडक्शनच्या अंडर त्यांनी. त्यानंतर अजून एक मित्र आहे माझा, आशिष पाटील दादा. अरे, आशिष दादा आणि मी बरेच कामं केलं सोबत सो आणि आम्ही आशिष खूप दादा जिमला ज्यावेळेस जातो. लावणीबद्दल हो सांगतो, हो तो ते हो. तेच बोलतो, की ते जे करतात ते लावणी नाहीये. तुम्ही तसं प्रश्नच विचारू हा, नका. येस, त्यांना नाहीच विचारला पाहिजे. कारण स्वतः ते सांगतात की आम्ही लावणी कलाकार नाहीयेत. आणि तरी पण तुम्ही जर सारखं सारखं त्यांना तसं बोलत असाल तर आमच्या पुढच्या पिढीला तेच वाटणार आहे की आईला लावणी अशीच आहे, हम्म. याच पद्धतीने परफॉर्म केली जाते. मग त्यांना खऱ्या लावणीचा रस कधीच नाही वाटणार आणि त्यांचा इंटरेस्ट त्यातून ऑब्व्हियसली कमी झालेलाच आहे. बरोबर. असा विषय. मग अजून एक गोष्ट येते जी प्रामुख्याने मला तुला विचारू वाटते, की जसं तू आता पहिल्या तुझ्या ग्रुपमध्ये काम केलं, तर सुरुवातीला जर का पाहिलं एक काही 4-5 वर्ष झाली असतील आता त्या गोष्टीला, की गौतमीचे जे सुरुवातीचे जे डान्स होते त्याचे व्हिडिओज खूप व्हायरल गेले. हो ते बॉटल वगैरे घेऊन हो पाणी हो. टाकणं असेल किंवा काही अश्लील हरकतींचे डान्स असतील. हा. तर त्यावेळेस तिला ट्रोलिंग भरपूर झालं, न्यूजमध्ये ती आली, चर्चेत आली. तर त्यावेळेस तुम्ही दोघी एकत्रच होता का? त्यावेळेस पण तुम्ही सेपरेटच होता? तू त्या ग्रुपमध्ये नाही, होतीस का एकत्रच नव्हती? होतो आम्ही त्यावेळी. मग त्यावेळेस तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे कसं गौच्या असायचं चर्चा, की आता म्हणजे ही गोष्ट गौच्या थांबली पूर्ण पाहिजे का चालू राहिली पाहिजे? नाही नाही, विषय असा आहे की गौच्या पूर्ण ट्रोलिंगमध्ये किंवा जेही प्रॉब्लेम्स आले तिला आम्ही सगळे एकत्रच होतो त्यावेळी. अच्छा. पण तिची कधीच इच्छा नव्हती की असं झालं पाहिजे, हे तितकंच खरं आहे. हम्म, 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 हम्म. ती जसं आधीपासून डान्स परफॉर्म करते ती तशाच पद्धतीने करत होती कायम. जसं तिला शिकवण्यात आलं किंवा लहानपणापासून ती पाहत होती त्या पद्धतीनेच तिने डान्स फॉर्म केला. तिचा एक स्वतःचा एक तो एक म्हणतो ना की स्वतःची एक टेस्ट असते बाबा, हम्म, हम्म, हम्म. तसं तो आपण म्हणू शकतो स्वतःची एक स्टाईल आहे तिची. तर त्या पद्धतीने ती करत होती. तर जेव्हा ह्या गोष्टी लोकांसमोर यायला लागल्या, कारण त्यावेळेस ज्यावेळेस तिने केलं होतं त्यावेळेस तेवढी सोशल मीडिया स्ट्रॉंग नव्हती. मग ते पहिलं सुरुवातीला कुठे ट्रॉली डान्स वरती व्हायचं का? येस. तर ते जुने व्हिडिओज परत परत ते पुढे यायला लागले जेव्हा जशी ती फेमस झाली. हम्म. तेव्हा तिला माहित नव्हतं. ती बऱ्याच वेळा तिने सर्च केलं की डिलीट कसं करायचं, पण आम्हाला कोणालाच माहित नव्हतं त्यावेळी काहीच राईट, त्या राईट, बाबतीत. राईट. करायचं कसं हे. पण तो व्हिडिओ एकाकडे पण नाहीये ना. तो अख्ख्या कोल्हापूरमधून अख्ख्या महाराष्ट्रात पसरलेला आहे. बरोबर. तर मग कसं शक्य आहे? तो डिलीट करणार कसं? मग ती जाऊ दे सोड बाबा, जाऊ दे आता किती टेन्शन घेऊ मी. अशा पद्धतीत मग तो विषय सोडण्यात यायचा. पण परत समोर यायचं सगळं काही. पण तिची अशी कधीच इच्छा नव्हती की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिच्या बाहेर इंटेन्शनली यायला. नव्हतं ते असं काय? इंटेन्शनली काहीच नव्हतं कधी तिचं हे. ओके. आत्ताच्या मुली करतात तसं तिचं कधीच नव्हतं. ओके. मग आता ज्यावेळेस हिंदवी तुझ्याकडे आम्ही पाहतोय किंवा तुझ्याशी बोलल्यावर पण मला जाणवतंय, की तू कुठेतरी संस्कारांमध्ये लहानपणापासून ज्या वाढली ते तुझ्या बोलण्यात, तुझ्या वागण्यात दिसतात. जसं नावाला तुझ्या साजेसं तू वागते. तर ज्यावेळेस प्रश्न येतो देवाबद्दल किंवा स्पिरिच्युअलिटी, तर आता एवढं सगळं तुझं जग मोठं आहे. तुला सारखं सोशल मीडियावर ते फेमवाल्या वर्ल्डमध्ये जगावं लागतं. मग हे जगत असताना मेंटल स्ट्रेस पण भरपूर येतो माणसाला. फेम सगळ्यांनाच हवा असतं असं नाही. त्या फेमचा साइड इफेक्ट देखील आहे. प्रत्येकाला ज्याला फेम आहे त्यालाच तो माहीत असतो साइड इफेक्ट काय आहेत त्याचे. बरोबर. मग ज्यावेळेस त्याचा एक ताण येतो मनावर, कुठेतरी स्ट्रेस येतो. आपण बऱ्याचदा ते व्यक्त नाही होत. मग अशा वेळी तुझ्यासाठी एक स्पिरिच्युअल मेडिटेशन किंवा तुझं स्पिरिच्युअल बिलीफ कोणत्या देवावरती जास्त आहे? मी असं नाही म्हणणार की माझं एकाच देवावरती मी बिलीव्ह करते किंवा की एकच प्लेस आहे असं काही नाहीये. मी कुठेही बसू देत आणि जर मी डोळे बंद करून मी जर असं मी मोस्टली मी स्पष्ट सांगते की मी खूप असं मला अस्वस्थ वाटत असेल किंवा मला आता असं वाटते की नाही मला काहीतरी निगेटिव्ह फील होत आहे, तर मी वणीला जाते. अच्छा. हा, सप्तशृंगी मातेकडे. सप्तशृंगी मातेला जाते. ते माझं कुळदैवत आहे. लहानपणापासून तिथं जात आली आहे मी. हं, 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 हं. आणि जर मी गावी गेले तर मी येरमाळ्याला जाते. अच्छा. यात्रा असेल तर मी खंडोबाला जाते, आपल्या जेजुरीत जाते. अच्छा, जेजुरीला येते. हो, कारण वणी आणि जेजुरीचा खंडोबा हे कुळदैवत आहेत घरात. मी जेजुरीचाच आहे. अच्छा, हां, बरं. मी प्रॉपर जेजुरीचा आहे. ओके. तर मग तिथं जाते. आणि वणीला जर गेले हं, तर हं, मी हं. त्र्यंबकला जाणार म्हणजे जाणार. अच्छा.
मग तिथं गेल्यानंतर जेही मला शांतता मिळते ती मला, म्हणजे माझं ठरलेलं आहे की दर महिन्याला मला तिथं जायचंच आहे. बरोबर. आणि मी आतून सांगते की मी महादेवांना खूप मानते, खूप मानते. म्हणजे असं वाटतं की हम्म. अ, त्यांचं एकदा नाव घेतलं ना की मी अर्धी शांततेत होऊन जाते. मग माझा राग का असे ना, मग मी आत्ताही बोलताना मी असं शिवर होते थोडीशी आतून, नाही का असं हे कापल्यासारखं होतंय. तर जाणवतंय मला ते. तर मग मी शांत होते थोडीफार, हम्म. की आहेत ते सोबत आहेत आणि मला प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करायला ताकद मिळते त्या गोष्टींमध्ये. ओके. मग आता ज्यावेळेस तू सांगितलं मला, की तू वणीच्या देवीला जाते, जेजुरीच्या खंडोबालाही येतेस तू. तुला असा काही अनुभव आलाय का, की जेजुरीच्या खंडोबाला आली आहेस किंवा वणीच्या देवीला गेली आहेस, तर तुला सांगू इच्छिते तू इथे, की काही म्हणजे तुझ्या लाईफमध्ये चेंज झाला असेल किंवा तू कुठेतरी नैराश्यात असशील आणि तू तिथं आल्यावर काहीतरी बदललं अचानक 360 डिग्री तुझी लाईफ. असं काही एक्सपिरियन्स आहे का? लहानपणापासून ना मला खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. खूप वेगवेगळे. म्हणजे मी बंगलोरला सर्व्हिसला होते त्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे स्विफ्ट डिझायरनी मला, म्हणजे मी पूर्ण गाडी खाली होते. माझा बापरे! राईट लेग जो आहे तो माझा डॅमेज आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये आणि तरीही मी स्टेजवरती परफॉर्म करते. हे माझ्या सूत्रांनी पण मला सांगितलं नव्हतं. सो तर मग असं होतं की ज्यावेळी मी वणीला गेले, हं. त्यावेळेस मी भांडत होते देवी माईशी, की की का एवढं सगळं? हं, हं, हं. की जर मला माहिती की माझ्यावर माझी फॅमिली आहे, अवलंबून आहे बऱ्याच गोष्टींमुळे, तर मग ह्या गोष्टी का? ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझं हे डोक्यात नव्हतं की मला मला माझं काय होईल? माझ्या डोक्यात हे होतं की माझ्या फॅमिलीचं काय होईल? राइट. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी का देतेस? एकतर हं. द्यायचंय तर मग एवढाही त्रास नको की मी सामोरं नाही जाऊ शकणार, की मी थकून जाईल ह्या हं, गोष्टींना. हं, 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 हं. मी आत्तापर्यंत कधीच देवापुढे काहीच मागितलं नाही. मी फक्त एवढंच म्हणते, की मला एवढी ताकद दे, की जिथं माझी चूक नाहीये, तिथं मी बिनधास्तपणे भिडू शकेन. तेवढं मला स्ट्राँग बनव. हं, हं, हं. कारण रोजच्या आयुष्यात जर तुमच्या अडचणीच नसतील, तर तुमचा अनुभव तुम्हाला स्ट्राँग कसा बनवणार आहे? राइट. किंवा आतून आपण स्ट्राँग कसे होणार आहेत? ह्या नक्कीच. मतांची मी किंवा ह्या विचारांची. तर जेव्हा पण मी तिथून येते ना, तर मी अशी खूप मोकळ्या मनाने सगळ्या गोष्टी करत असते. माझा कुठं डाऊट नसतो किंवा जे निगेटिव्ह फील होत असतं ना मला एखादी गोष्ट करताना. आता समजा मी हं. इकडं येते तुमच्याकडे आणि मला जर वाटतं की आईला नको जायला, कशाला उगीच जायचं. पण मला आतून जर वाटतंय की नाही तू जायला पाहिजेस. ही गोष्ट तू करायला पाहिजेस. हं, हं, हं. तर मग ते मी टाळणार नाही. मी जाणार 100% आणि ॲक्सिडेंटच्या दिवशी मला असंच झालं होतं. माझं मन म्हणत होतं, "तू बाहेर जाऊ नको." कारण ऑफिसला सुट्टी होती आणि डोकं म्हणत होतं, "चल." इंट्युशन येते म्हणजे येस. आधीपासून. मला ते जाणवतंच. नाही माहिती कसं काय, बहुतेक तिचीच कृपा असेल. आज काय जाणवलं मग पॉडकास्टला येताना? तुम्हाला आठवतं आपलं काल बोलणं झालं, हो. बरोबर? एकदम स्पॉन्टेनियस होतं म्हणजे हां. आज शूट करणं. आणि आपली तारीख वेगळीच होती. वेगळीच होती तारीख. आता मला हे माहीत, म्हणजे तुम्ही जसं मला म्हटले, की आपण भेटायचं का ह्या-ह्या तारखेला. मग मी 1 सेकंद गॅप घेतला ना, त्यावेळेस डायरेक्ट माझं मन म्हटलं, की उद्याच कर. हं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, "उद्या करूया?" कारण मी नाहीये परत. बरोबर. जे माझं अंतर्मन म्हणतं ते मी करते म्हणजे करतेच. मग मी ते सुट्टीच नाही देत त्या गोष्टीला. मी पण मग त्या गोष्टीला खूप रिस्पेक्ट केला. म्हणलं ठीक आहे अरे लक्ष्मी येतीये थँक तर यू, नाही थँक यू. म्हणायला नको. थँक यू. लक्ष्मीचा दर्जा दिल्याबद्दल आणखीन थँक यू. हे प्रत्येक स्त्री लक्ष्मी आहे. तसंच ट्रीट केलं हो, पाहिजे पण प्रत्येक स्त्रीला. तुमच्यासारखे विचार प्रत्येक पुरुषाचे असतील असं नाही. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहेत. माझे येस. आई शिक्षक असल्यामुळे लहानपणीपासून मी त्यांचेच सगळे गोष्टी ऐकलेल्या आहेत. तेच हं, हं. संस्कार झालेत. आणि पुरंदरच्या भूमीतून येतो मी. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? अरे वाह, आणि वाह, वाह, वाह! जेजुरीच्या मातीत वाढलोय. खरंय, खरंय. पण आता राधानी मला एक गोष्ट सांगितली होती, की ती ज्यावेळेस स्टेजवर जाते, हं, हं. तर ती प्रत्येक परफॉर्मन्सच्या आधी बाळूमामांचा भंडारा लावते बरं. कपाळाला. हं. तर तुझं असं काय आहे का, की खंडोबाचा भंडारा किंवा कुठला तुझं काय स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे का? ते करून तू स्टेजवर चढते असं आहे का? नाही, असं काही नाहीये. मी स्टेजला आणि नटराजांना नमन करून, ऑब्व्हियसली इथं परत हं. देवो के देव महादेव, बरोबर. त्यांना मी नमन करून मग स्टेजवरती एक पाऊल कलेची ठेवते. देवताच नटराज येस. आहेत त्यामुळे. त्याच्यामुळे मी त्यांना नमन करून त्यांचा मनात विचार करूनच स्टेजवरती पाय ठेवते. कारण मला माहीत नसतं तोपर्यंत की पब्लिक माझ्यासमोर किती आणि कशा पद्धतीचं. राइट. मग जेव्हा पहिली एंट्री होते त्यावेळेस समजतं की अरे, आता मला काय करायचं हे मला कळून चुकलेलं असतं. ओके. मग आता हिंदवी ज्यावेळेस तू ह्या सर्व गोष्टी बोलते, मला कळतंय तू स्पिरिच्युअल आहेस.
पण तुझी जी साईड आहे हम्म, म्हणजे आयडिओलॉजिकली, हम्म. तर कुठेतरी तू सेक्युलर आहेस तुला वाटतं का तू खूप जास्त म्हणजे आपण म्हणू शकतो ना प्राऊड हिंदू व्यक्ती असते की जी स्वतःच्या धर्माबद्दल तिला खूप आदर आहे, ती हम्म. धर्माच्या प्रत्येक प्रॅक्टिसेसमध्ये बिलीव्ह करते, तर तू नक्की कोणत्या विचारधारेशी जास्त स्वतःला रिलेट करते? तर डिपेंड करतं सिच्युएशनवरती. म्हणजे नक्की कसं मला समजलं नाही. आता कलाकाराला जात धर्म ह्या गोष्टी असणं मी तरी चुकीचं समजते. हम्म, हम्म, हम्म. कारण मी अशी व्यक्ती आहे की मी हजारो लोकांसोबत, हजारो जातीपातींच्या धर्माच्या लोकांसोबत राहणारी, वावरणारी व्यक्ती आहे. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक कलाकार आहे. राईट. बरोबर. उद्या चालून जर मला एका विशिष्ट जातीबद्दल आणि जातीच्या विषयावरती जर मूवी करायचा असेल आणि मग मी मनातून हिंदूवादी आहे, तर मग कुठेतरी माझं मन त्या गोष्टीला परमिशन नाही देत, बरोबर. नाहीच देऊ शकत. हम्म, हम्म. तर मी कुठेतरी ह्या गोष्टी बॅलन्स करायचा प्रयत्न करते, पण कधी कधी माझ्याकडून तर नाहीत होत, हे पण मी मान्य करते. कारण आपल्या धर्माबाबतीत गोष्टी प्राऊड असणं आणि त्या गोष्टी पाळणं कोणाला नाही म्हणजे पडणार. तूही कट्टर हिंदुत्ववादी आहेस? नक्कीच नक्कीच आहे. अच्छा. पण मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, हा, सॉरी, हा. बट तुम्ही हिंदू ही जी व्याख्या आहे ती कशा पद्धतीने मांडू शकता? माझ्यासाठी जो पण या हिंदुस्थानामध्ये राहतो, जो इथं जन्माला आलाय, तो प्रत्येक जण हिंदू आहे. हीच गोष्ट लोकांना नाही समजत. लोकांना असं वाटतं हिंदू म्हणजे फक्त मराठा, किंवा हिंदू म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन, जे आपले हिंदुइझम किंवा हिंदूच्या गोष्टी करणारे व्यक्ती. तसं नाहीये. सावरकरांचं हे कोट आहे. एक्झॅक्टली. म्हणजे Yes. सावरकरांच्या थेट जे वंशज आहेत येस. त्यांच्यासोबतच सात्यकी सावरकरांसोबत मी पॉडकास्ट केला, हो. तर त्यांनीच ही गोष्ट सांगितली की हिंद प्रांतामध्ये सिंधू नदीच्या तिकडे जे जन्माला आले ते सगळे हिंदू. सगळे हिंदू आहेत. तर ह्यामध्ये कुठलाच जात, धर्म, पंथ असं काहीच नाहीये. हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. ही गोष्ट जेव्हा प्रत्येकाच्या मनात रुजेल ना, तेव्हा जातीवाद होणार नाही. बरोबर. सो हिंदवी आता आपण भरपूर वास्ट टॉपिक्स वरती डिस्कस करतोय, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर कुठेतरी तुला एक गोष्ट आठवते का की ज्यावेळेस बिग बॉस सुरू होतं, तर तुझ्या मैत्रिणीबद्दल किंवा एकूण बघितलं तर एक पूर्ण तुमच्या कम्युनिटीबद्दलच, डान्सर्स कम्युनिटीबद्दल दीपाली सय्यद यांनी एक वक्तव्य केलं होतं की हे जे आजकाल बार डान्सर्स आहेत किंवा ज्या स्टेजवर नाचतात ह्यांना कसं काय तुम्ही शोमध्ये आणता, किंवा त्या प्रकारचं एक भाष्य होतं. तर ज्यावेळेस असं एखादी सेलिब्रिटी लाईव्ह येऊन नॅशनल टेलिव्हिजनवर असं बोलते, हे कुठेतरी तुमच्या पूर्ण कम्युनिटीला ऑफेन्सिव्ह वे मध्ये एक काय म्हणू शकतो, तुच्छ लेखल्यासारखं नाही वाटलं का तुला? विषय काय आहे की दीपालीताई स्वतः एक डान्सर आहेत. बरोबर. ठीक आहे. त्यांनी लावणी जपली आहे, बरेच वर्ष झाले ह्या फील्डमध्ये ते काम करतात, किंवा ह्या फील्ड माध्यमातून त्यांनी बरेच कामं केलेली आहेत. तर आत्ता जेव्हा ही सिनियर सगळी जी आहेत आमची, स्टेजवरती परफॉर्म करणाऱ्या मुलींना ते जेव्हा असं पाहतात, ड्रेसिंग पाहतात, आजकाल डीपनेकचा ब्लाऊज आहे, बेंबीच्या खालपर्यंत पार त्या माथ्यापर्यंत साडी असते, किंवा घागरे असतात, नऊवारी ड्रेप करायची पण त्या वेगळ्या पद्धतीची ड्रेप करायची. मग ह्या गोष्टी पाहून कुठंतरी त्यांना त्रास होतो, किंवा मलाही वाईट वाटतं. येणाऱ्या नवीन जनरेशनला त्या गोष्टी अशा वाटतात की हीच लावणी आणि हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. तर दीपालीताईंनी असं बोललं होतं की असं वाटतं की बार डान्सर स्टेजवरती येऊन नाचतात, मग तुम्ही ड्रेसिंगच त्या पद्धतीने करतायत ना. पण कुठेतरी ज्यावेळेस हे लाईव्ह टेलिव्हिजनवर बोललं जातंय, तर असं नाही वाटत का की थोडा विचार करून बोललं पाहिजे, किंवा तुम्हाला जर त्या व्यक्तीला समजवायचं होतं तर तुम्ही पर्सनली एका छान प्रकारे सांगू शकत होता की तू हे जे करते हे असं असं आम्हाला वाटतंय. त्यांनी त्या गोष्टीवरती नंतर बोलल्यात, जर बिग बॉसचा तो एपिसोड पाहिला असेल तर. आणि मीही इंटरव्ह्यूमध्ये बोलले की राधा लावणी त्याच्या त्या म्हणजे त्या गेटअपवरती नाही करत, कधीच नाही करत. बरोबर. ती नऊवारी घालूनच करते लावणी, जेव्हा पण ती फर्स्ट एंट्री करते त्यावेळी. ठीक आहे. तर मग जेव्हा दीपालीताईंनी ते पूर्ण कन्सेप्ट तिला समजून सांगितला
की विषय माझा फक्त तुझ्या बाबतीत नव्हता. आजकालची जी जनरेशन करते किंवा आजकालचे जे फील्ड चाललंय, ज्या पद्धतीने परफॉर्मन्स चाललेत, त्या गोष्टींना त्यांना बोलायचं होतं किंवा त्या गोष्टींवरती त्यांना ते वक्तव्य करायचं होतं. कारण त्रास होतो ह्या सिनियर्स लोकांना, की आम्ही इतकी वर्ष झाले ह्या गोष्टी जपतोय, तर मग आत्ताची पिढी का नाही जपत आहे? बरोबर. त्यामुळे मी त्यावेळेस पण म्हणले होते, की राधा तुला वाईट वाटायची किंवा चुकीचं वाटायची गरज नाहीये. ते सिनियर आहेत म्हणून तू हो म्हणून ती गोष्ट सोडून दे. कारण ओके. तुला माहिती तू काय करतेस. राईट. तर मलाही असंच वाटतं, की परत तिथंच फिरून येतं एक ड्रेसिंग. जर तुम्हाला शरीर दाखवूनच पैसे कमवायचे तर खूप सारे मार्ग आहेत. तुम्ही डान्स नका निवडू. डान्स ही अशी गोष्ट आहे, की तुम्हाला खूप साऱ्या त्रासातून मुक्त करते. मेंटली असो, फिजिकली असो, काहीही असो. जेव्हा आपल्या म्हणजे म्हणतातच, की संगीत असेल, डान्स असेल, ते एक थेरपी आहे, जर घेतली तर. आणि एक सुख आहे. पण जर त्याचा तुम्ही यूज चुकीच्या गोष्टींनी करत असाल, तर ते कधीच तुम्हाला पुढे नाही जाऊ देणार. पण दुसरी बाजू अशी पण आहे ना, ज्यावेळेस तू पाहतेस की तुमची जी डान्सर्स कम्युनिटी आहे, आता तुम्ही 3-4 डान्सर्स खूप एक नावलौकिक झालेला आहे. तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. तर असं असताना ज्यावेळेस एखादी व्यक्ती येते आणि असंही पाहिलं गेलंय की ती व्यक्ती लाईक ब्लाउजचे बटन जे आहेत 1-2 बटन उघडं करून डान्स करणं, हावभाव थोडेसे अश्लील करणं, अश्लील हरकती करणं. ज्यावेळेस असं काहीतरी केलं जातं, तर कुठेतरी तुमच्या प्रोफेशनवरती एक डाग टाकला जातोय असं नाही वाटत का? ह्यांच्यामुळेच तर डाग पडतोय. ह्या ज्या स्वतःला डान्सर समजतात ना, ह्यांच्यामुळेच तर जास्त त्या गोष्टीला पोक मिळतोय ना. तुम्ही फेमस होण्यासाठी तुमचे बटणं काढाल, तुम्ही पाठ उघडं ठेवाल, पोट उघडं ठेवाल. तुमच्यामुळे आम्हाला म्हणतील आयोजक नेक्स्ट टाइम, की तुम्ही त्या पद्धतीचा डान्स करा. मग कसं चालणार ह्या गोष्टी? मग म्हणजे तू आपण कधी त्याला केलेलंच कसं नाहीये. घेते, की जर एखाद्या आयोजकाने तशी डिमांड केली, की तुम्ही स्पष्ट येताय स्पष्ट बोलून नाही करू शकत. करायचा कार्यक्रम पुढे. ज्यावेळेस मीटिंगला येतात ना आयोजक, तेव्हाच मी मीटिंगमध्ये सगळं काही सांगितलेलं असतं, की अशा पद्धतीचा सिक्वेन्स असतो, अशी गाणी असतात. तुमच्या जर आवडीची गाणी असतील तर तुम्ही सांगू शकता. पण त्यामध्ये जर तुम्हाला अश्लील गोष्टी हव्या असतील तर ते आमच्याकडून होणार नाहीत. सुरुवातीपासूनच माझा असा एक मी लकी समजते माझा ग्रुप, की आपला हिऱ्याची हिरकणी नावाचा जो ग्रुप आहे, जेव्हा गावात जातो तर सगळ्यात जास्त महिलांची गर्दी असते आपल्या कार्यक्रमाला. बऱ्याच वेळा पुरुष उठून जातील यात्रेच्या दिवशी, पण महिला जागेवरून हलत नाहीत. मी त्यांच्यासाठी 15-20 मिनिटं वाढवलेला आहे कार्यक्रम. तर एवढा जर मला महिलांकडून सुद्धा रिस्पॉन्स, मान सन्मान मिळतोय आणि एवढं सगळं जर चांगला शो चाललेला असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टी मी का कराव्यात? तुम्ही आज दुसऱ्यांची कॉपी करून, दुसऱ्यांसारखं बनून स्वतः पुढे जायचा जर प्रयत्न करताय, तर तुमच्यात आहेच काय मग? बरोबर. मग तुझ्यात काहीच नाही भाई, मग तू करतेस कशाला? तुझ्या स्वतःत काहीतरी क्वालिटीज पाहिजेत ना. बरोबर. ज्या आधीच्या व्यक्तीने ज्या गोष्टी केल्यात त्या सुधारल्यात आणि आता जर तू सगळ्या ह्या गोष्टी करत असशील आणि तुला जर ह्यातून पुढे जायचं असेल, तर तू कुठल्या पद्धतीने फेम मिळवतेस? तू फक्त फेम मिळवते, रिस्पेक्ट नाही मिळवतेस. बरोबर. रिस्पेक्ट इज अर्न्ड. येस. रिस्पेक्ट अर्न करायला तुम्हाला किती त्रास होतो ना, जेव्हा तुम्ही त्या मागे पळाल तेव्हा तुम्हाला कळणार आहे. आता तुम्ही फेमस होण्यासाठी सगळं कराल, तुम्हाला खूप भारी वाटेल, अरे माझं एवढे फॉलोअर्स झाले, माझे एवढे व्हिडिओ व्हायरल झाली आहे. पण जेव्हा तुम्ही हे वॉशआउट कराल ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होणार. राईट. आता तू इतकं सर्व बोलतीये, या सर्व गोष्टींवर बोलताना मलाही तुझ्यासोबत छान वाटतंय. पण अशी एक गोष्ट आता मला तुला विचारायची आहे, की जी माझ्या पण जिव्हाळ्याची गोष्ट आहे. मगाशी आपण हलकं बोललो त्यावरती, की छत्रपती शिवाजी महाराज हे तुझ्यासाठी काय आहेत? बापरे. हा. काय सांगू आणि कुठून सांगू असं होतं. महाराजांबद्दल बोलायला तेवढं कमी वाटतं खरं तर. पण कधी कधी असं वाटतं ना, की मी जर त्यांच्या काळात असले असते, तर त्यांच्यासोबत युद्धात म्हणा किंवा त्यांच्या अष्टप्रधान जे मंडळ होतं त्याच्यात म्हणा, कुठेतरी मी जर असते, तर मी स्वतःला किती भाग्यशाली समजलं असतं, जे मी आत्ताही समजते महाराष्ट्रात राहून. बरोबर. तर कधी कधी असं इमॅजिनेशन मध्ये जाते मी, नाही का, की जेव्हा पण मी वर्कआउट वगैरे करते तर मी महाराजांची एक प्लेलिस्ट आहे ती लावलेली असते, पावनखिंडची प्लेलिस्ट मी लावलेली बरोबर. असते. तर तेव्हा असं भरून आलेलं असतं, की आपण ऐकताना आपल्याला एवढं हे होते, की
महाराज कसे असतील ते डोळ्यासमोर उभे राहते, प्रतिमा पूर्ण उभी राहते. तर मग आपण समोर त्यांच्यासोबत असलो असतो तर मी अशी मुलगी की मी स्टोरीमध्ये गुंतून जाते, हम्म. ती मी जगते. महाराज माझ्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत, कारण त्यांनी दिलेली जी शिकवण आहे, त्यांचे जे विचार आहेत, किंवा त्यांची जी रिस्पेक्ट करण्याची जी पद्धत होती सगळ्यांबाबतीतच, मग ते पुरुष असतील, महिला असतील, किंवा कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल, त्यांनी सगळ्यांना घेऊन स्वराज्य उभं केलंय. जसं आता 6 तारखेला अभिषेक सोहळा आहे. बरोबर. तर मग ह्या गोष्टी जर मला अनुभवायला भेटल्या असत्या तर मला असं वाटतं की माझं खरंच खूप नशीब असलं असतं. पण मी कुठेतरी कनेक्ट आहे, कारण माझं नाव हिंदवी आहे परत एकदा, त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजते. नक्कीच. पण आता हे सर्व आहे, आपण या मातीत जन्माला आलो याचा आपल्याला गर्व आहे, स्वाभिमान आहे आपला. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तू पुढे नेते, तुझं एक नाव बनवलं. आज आम्हाला दिसतंय की जी हिंदवी एक डान्स परफॉर्मर म्हणून आली करिअर चेंज करून, ती आता ॲक्ट्रेस झाली आहे. कुठेतरी ॲक्टिंग फील्डकडे देखील ती वळली आहे. आणि कमी लोकांना माहिती आहे की तू कुठेतरी करंडक पण केलेले आहेत, तू नाटक देखील केलेले आहे ऑलरेडी. तर त्या साईडबद्दल मला थोडं ऐकायला आवडेल तुझ्या, की हिंदवी ॲज अॅन ॲक्टर कशी ती जर्नी चालू झाली नाटकांपासून आणि आज मोठ्या पडद्यापर्यंत तू तुझी पोहोचलेली आहेस. तर ती जर्नी थोडीशी सांग. बराच मोठा अभ्यास आहे असं नाही वाटत आहे. मी भरपूर केलाय, फक्त थोडासाच वेळ असल्यामुळे जास्त नाही सांगू शकत. बर, आता कॉलेजमध्ये असताना युवा महोत्सव पासून सुरुवात झाली, त्यानंतर इंद्रधनुष्य, मग त्यावेळेस एकपात्री असेल किंवा बरेच ड्रामा असतात युवा महोत्सवला सुद्धा. तर त्यातून खरं तर माझ्या नाटकांची सुरुवात झाली. अमर देवकर सर म्हणून होते, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अच्छा. एकांकिका असेल, तर पात्र जगायचे कसे हे तिथून सुरुवात झाली आणि तिथून शिकायला मिळालं. ओके. ॲज अ आयटम गर्ल म्हणून मला कधीच राहायचं नव्हतं, मी राहणारही नाही. मी बरीच गाणी मी काय म्हणतात तर रिजेक्ट केले ह्याच गोष्टींमुळे, की मला ते बनून नाही राहायचं. खूप लोकांना असं वाटतं की अरे ही तर डान्सर आहे, ही स्टेज परफॉर्म करते, पण मी डान्सर सोबत खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी एकमेव या फील्डमध्ये मुलगी असेल की जी एवढी शिकलेली असेल आत्ताच्या जनरेशनमध्ये. हो. आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही की मी 2011 साली राष्ट्रपती पदक मिळवलंय. कशामध्ये होतं आणि ते? NCC थ्रू मी महाराष्ट्र रिप्रेझेंट केला होता. दिल्लीचे राजपथ चालले होते, RDC कॅम्प त्याला म्हणतात. 26 जानेवारीला जेव्हा तुम्ही राजपथावरती ड्रिल करता त्याला RDC कॅम्प असं म्हणतात. जवळपास 1 वर्ष हा कॅम्प चालतो NCC थ्रू. मी 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूर यांच्याकडून होते, ह्या ग्रुप थ्रूकडून होते मी. आणि 2011 साली मी ते राजपथ चाललं, मी महाराष्ट्र तिथं रिप्रेझेंट केला होता 2011 साली नऊवारी सहित. तर मग मी आत्ता ती गोष्ट कसं काय सोडेन? आणि हे मला नाही वाटत कोणाला माहित असावी ही गोष्ट. बऱ्याच लोकांना माहित नाही. ज्या वेळेस ते माझं इंस्टाग्राम चेक करतात, मग ते म्हणतात अरे RDC 2011 असं का लिहिलंय. मग ते मला विचारतात असं का लिहिलंय हिंदवी तू. मग मी त्यांना सांगते की मी त्यावेळेस प्रतिभाताई पाटीलकडून मी मेडल घेतलेलं आहे. बरोबर. ते सगळे मुवमेंट्स मी अनुभवलेत. आणि जेव्हा आपण आपलं राज्य, आपलं गाव तिथं रिप्रेझेंट करतोय, त्यावेळेचा जो अनुभव असतो ना, म्हणजे विचार करा ना की महाराष्ट्रातली महिला जी राष्ट्रपती आहे, महाराष्ट्रातल्या एका गावातली मुलगी जी महाराष्ट्रच रिप्रेझेंट करते त्यांच्यासमोर, तो मोमेंट खूप माझ्यासाठी प्राऊड, भयंकर, तो मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे बोलू शकतो प्राऊडेस्ट फ्लेक्स आहे तुझा. येस, हो नक्कीच. आणि मग तिथून मग ते डोक्यात फिरलं की नाही मला ऑफिसर व्हायचंय. किक तिथूनच बसली मला की मला ऑफिसर बनायचं. तिथून मग ते अभ्यास सुरू झाला. येस, मग तिथून पुढे सगळा प्रवास सुरू झाला. बघा, आता ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल, ह्याच्यासाठी अशा गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला माहिती करून घ्यायच्यात आणि एक्सप्लोर, तर तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे चॅनलला. म्हणजे तुम्हाला अशा अननोन गोष्टी कळतील आमच्या चॅनलच्या थ्रू. कारण ज्या गोष्टी ती तिच्या फीडवरनं जास्त शेअर नाही करू शकत, किंवा कोणतीही सेलिब्रिटी असेल ती पर्सनल लाईफ बद्दल जास्त बोलत नाहीत, प्रोफेशन ठेवतात तिथं. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न हाच असतो, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवायचा आणि डीप डाईव्ह करायचं त्यांच्या फॅनसाठी, त्यांच्या लाईफमध्ये, आणि सगळ्या गोष्टी सांगायच्या. मग आता ज्यावेळेस हिंदवी हे सर्व करत होती, तिने ॲक्टिंग केली,
नाटकांमध्ये तिचा बेस तयार झाला तिथे. मूव्हीजची ऑफर आली. जबराट जो मूव्ही आहे त्यामध्ये तू काम केलेलं आहे आणि मागे देखील आपण ज्यावेळेस बोललो त्यावेळेस तुझं इंदोरला शूट सुरू होतं. हो. आता उद्यापासून देखील एका मूव्हीचं शूट शूट सुरू सुरू होणार आहे. होतंय. तर हे सगळं लाईफ कसं वाटतंय, की ज्यावेळेस तू विचार करते, जी हिंदवी फक्त घरच्यांना सांभाळायचंय, याच्यासाठी एक कला क्षेत्रामध्ये आली, ती आज एका वेगळ्याच फील्डमध्ये जाते. परत एक वेगळं हो, ट्रान्सफॉर्मेशन हो. करते तिच्या करिअरचं. हो. मग ती हिंदवी स्वतःला कसं पाहते, की तिने कधी हे स्वप्न पाहिलेलं का, ती हे सगळं करेल? नाही ना, तेच तर विषय आहे. मी कधीच स्वप्न पाहिलं नव्हतं, की मी ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून राहील किंवा मी महाराष्ट्रातली खूप मोठी डान्सर असेल, हे कधीच विचार नव्हता केला. ते घडत गेलं सगळ्या गोष्टी. मी त्या गोष्टीसोबत वाहत इथपर्यंत आली आहे आणि जेव्हा मला कळलं ना, की नाही आता हेच करिअर आहे. हं, हं, हं. मग ते मी स्ट्राँग कसं बनवू शकते ह्या गोष्टीसाठी मी सध्या आता काम करतीये. तर ओके. आता ॲक्टिंग फील्डमध्ये जर मी उतरलेच आहे, तर मला एवढं माहिती आहे, की मला ह्यातून स्ट्राँग कसं बनायचंय किंवा मी हं. सिनियर्सकडून मी काय शिकू शकते. स्टेज आणि कॅमेऱ्यात किती डिफरन्स आहे खूप मोठा. ही गोष्ट बरोबर. जेव्हा आपण ॲक्टिंग करतो तेव्हा कळते. त्यावेळेस समजून येतं. म्हणजे हो. मी समजू शकतो ती गोष्ट. हां. मी स्वतः ॲक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे ना मी स्वतःला खूप लकी समजते, की मी खूप मोठ्या लोकांसोबत थोड्याच वेळात काम करायला मला मिळालं. तुम्हाला पुढे हळू सगळ्या मूव्हीजमध्ये कळणारच आहे. काही आणि हिंट देऊ शकते का आमच्या पॉडकास्टमध्ये लोकांना? नाही, कधी ते काय बघायला मिळेल? गुलदस्त्यातच असेल. मूव्ही आल्यानंतर येईन ना मी. अच्छा, डन. दिवाळीत येईन मी परत. बघा ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा शब्द दिलेला आहे. सांगतेय मी. आता हिंदवीचा शब्द तर हिंदवी येस. पाळेलच. नक्कीच. फक्त नरमध्ये हरी येऊ देत. ओके. तर आता तिची ही जर्नी आपण डिस्कस केली. मग हिंदवी थोडंसं आता मला लाईटर नोटवरती न्यावं वाटतं हे कॉन्व्हर्सेशन, कारण आपण खूप डीप खूप गोष्ट डीप चाललोय, बोललोय. खूप डीप चाललोय. थोडंसं आता हलकं करूया येस, वातावरण. येस. तर मी तुला काही गोष्टी विचारेल, हं. ज्याची तू थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह माहिती देऊ शकते ओके. किंवा तुझ्या आवडी विचारेल त्याबद्दल ओके. थोडं बोलू शकते, जे तुझ्या बरं. फॅन्सला आवडेल ऐकायला. हं. तर हिंदवीची अशी कुठली सवय आहे जी हिंदवीला बदलू वाटते? बदलायची आहे हां, सवय? हां. ह्या गोष्टीवरती कधी विचारच म्हणजे नाही असं केला. असतं ना, की आपली आई म्हणते, की हां. हे बदल नाहीतर नंतर त्रास होईल हां. किंवा अशी एखादी सवय असते, एखाद्याला खूप जास्त झोप असते. हां. तर असं काय सवय आहे जी तुला वाटते, की यार ही बदलली पाहिजे, मी पण सुटत नाहीये? इझिली खूप लोकांवरती ट्रस्ट ठेवते. ही गोष्ट हं. मला बदलायची आहे. की मी समोरच्या व्यक्तीला म्हणजे तो दुश्मन जरी असला, तर तो जर अडचणीत असेल, तर मी माझं सगळं सोडून त्याच्यासाठी पळेन. ओके. ही सवय मला बदलायची. ओके. आणि हिंदवी ज्यावेळेस मैत्री करते, तर ती कशी असते मैत्रीमध्ये? तिचं कामापुरती मैत्री असते का ती वाहून देणारी मैत्री असते? बापरे! मी खरं सांगायचं गेलं ना, तर माझे खूप बोटांवरती मोजण्या इतकेच फ्रेंड्स आहेत किंवा माझे फ्रेंड्स लवकर बनत नाहीत. त्या बाबतीत मी थोडीशी हे आहे, कारण माझ्यापासून लोकं लांब गेले की मला त्रास होतो. ओके, अटॅचमेंट लवकर होते. मला लवकर होते. जसं मी आताही म्हणले, की माझा हं. विश्वास पटकन बसतो बरोबर. एखाद्यावरती. मी अटॅच लवकर होते. त्या फीलिंग्सला त्यांच्या अटॅच लवकर होते. तर मग हं. मी एवढी फ्रेंडशिप बाबतीत ही आहे ना, की मी शेवटपर्यंत ती फ्रेंडशिप टिकून ठेवते, जोपर्यंत समोरचा व्यक्ती मला सोडून जात नाही. आणि त्या अच्छा. गोष्टीचा त्रास मलाच होतो. मग हिंदवीने कधी असं टॉक्सिक रिलेशनशिप हं. किंवा ब्रेकअप फेस केलंय का, की ज्यात ती पूर्ण तुटली होती? बिलकुल नाही. मी टॉमबॉय असल्यामुळे म्हणजे तसं राहणीमान असल्यामुळे किंवा मी थोडीशी तरकटी स्वभावाची असल्यामुळे माझ्यापर्यंत कुठला मुलगा कधी आलाच नव्हता. अच्छा. शाळेत तर विषयच नव्हता. 2 सुट्ट्या असायच्या. खाली जाणं, बघून येणं तसं होतं. कॉलेजमध्ये तर बिलकुलच नाही. बाहेरून कळायचं, बाहेरून गोष्टी यायच्या. लेटर्स वगैरे यायचे. हं, हं, रक्ताने हं. लिहिलेले लेटर्स आलेले बापरे! किंवा फळ्यावरती पांढरा नवीनच तो पांढरा हं, बोर्ड आला हं, होता हं. आणि मार्कर्सवाला. मार्कर्सनी शिक्षक शिकवायला लागले होते. 12th मध्ये असेल मी. ते ब्लडने त्या मुलाने त्यावरती सगळं लिहिलेलं होतं. फळ्यावरती रक्ताने लिहिलं होतं. फळ्यावरती रक्ताने लिहिलेलं होतं. तर मग अशा गोष्टी मी खूप साऱ्या फेस केल्यात. आताही मी बऱ्याच गोष्टी फेस करते. पण कधी-कधी असं वाटतं, की फेममुळे ह्या सगळ्या गोष्टी आय आता थिंक मे अशी अट्रॅक्शन सगळ्यात असू शकते क्रेझिएस्ट गोष्ट कोणाचं. काय होती? एखाद्या फॅननी तुझ्यासाठी केली आहे किंवा एखाद्याने तुला प्रपोज करायला किंवा तुला विचारायला अशी काही क्रेझिएस्ट गोष्ट केली असावी? नाही घाबरतात ना. त्यामुळे पटकन तर कोणी काही बोलत नाही. पण असे बरेच मुलं असतात, की त्यांची फॅन्टसी आपण असू शकतो आणि त्या गोष्टीसाठी ते काहीही करू शकतात. पण आपण
जर त्या गोष्टींना हा ठीक आहे जाऊ देत, हो ठीक आहे जाऊ देत, हम्म. होऊ शकतं असं तसं म्हणून जर आपण पुढे नेत असू तर मग ठीक आहे. पण त्या गोष्टीचा जर त्रास व्हायला लागला तर मग आपण कुठेतरी मग माघार घ्यायला लागतो. मला तशा गोष्टी घडल्यात की ॲज अ फॅन म्हणून कोणीतरी जवळ येतंय, कॉन्टॅक्ट वाढवायचा प्रयत्न करतंय, बोलायचा हम्म. प्रयत्न करतंय आणि जर मग परत तो जर मग म्हणत असेल की अरे नाही मला तूच पाहिजेस किंवा मला तू आवडतेस, तर मग तिथं माझं डोकं सटकलं होतं. ओके. असं घडलंय, बऱ्याच वेळा घडलंय. मग मी तिथून हम्म. थोडंसं नाही का, नाही हे काहीतरी चुकतंय हम्म. बरं का, आपण ह्या गोष्टीपासून लांब झालं पाहिजे. त्यामुळे मी मला ट्रस्ट इश्यू खूप आहे. ओके. मी नाही पटकन कोणावरती ट्रस्ट ठेवू शकत आणि जर ठेवला तर मग त्या गोष्टींचा त्रास मलाच होतो. बघा त्यामुळे सर्कल कमी आहे आणि पटकन ट्रस्ट ठेवणं त्याच्यामुळेच बंद करायचं. बघा म्हणजे गप्पा गट्टा लकी आहे, तिने ट्रस्ट ठेवलाय आणि त्या सर्कल मध्ये आम्हाला एंट्री येस, दिलेली आहे. नक्कीच. कमिंग टू द पॉइंट की आता जसं तू सांगितलं ह्या सर्व गोष्टी आहेत, मग असं कुठली गोष्टी आहे ज्याची तुला खूप जास्त भीती वाटते? काहींना असते प्राण्यांची भीती, काहींना हाईटचा फोबिया असतो, काहींना पब्लिक स्पीकिंगचा असतो, काहीही असतं प्रत्येकाच्या भीतीमध्ये. काहींना पाण्याचं असं दिसलं काय मोठा स्रोत त्याची भीती वाटते. सो तुझ्यासाठी असं काय आहे? तुला भूतांची भीती वाटते, काय कशाची भीती वाटते तुला? मला भीती म्हणजे ना, असं भूतांची भीती मला पहिली गोष्ट वाटतच नाही. कारण त्या गोष्टी मी कधी अनुभवल्या नाहीत. ओके. त्याच्यामुळे मी निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी मी मान्य करू शकते. बट भूतं वगैरे ह्या गोष्टी मी मान्य नाही करत किंवा अंधश्रद्धेत माझा विश्वास नाही. दुसरी गोष्ट, पाण्याची भीती नव्हती, पण माझ्या म्हणजे माझी आई सांगत होती की पाण्यापासून लांब राहायचं वगैरे. पण मी स्विमिंग शिकले. ओके. मूव्हीसाठी मी स्विमिंग शिकले. ते पण सांगते. आत्ता जे आत्ता जे शूट केलं मी, ओके. तर मग उज्जैनला, तर मी त्याच्यासाठी स्विमिंग शिकले. तर मग आता मला त्याच्याही गोष्टीचं काही वाटत नाही. मी म्हणजे हॉर्स रायडिंग सुद्धा शिकले, का तर मला शिकायचंच होतं. मला ना असं वाटतं की ज्या गोष्टी असं वाटतात ना की नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, ते कधीतरी एकदा ट्राय करून पाहायला हवं. पण बरोबर. मला भीती कुठल्या गोष्टीची वाटते ना, तेव्हा असं मला फील होतं की मला माझ्या फॅमिलीपासून लांब जायची खूप भीती आहे. मला बरोबर. माझ्या जवळ सगळ्यात जास्त माझी फॅमिली आहे. जर रात्री फोन सायलेंट केलेला असेल आणि घरच्यांचा जर फोन येऊन गेलेला असेल, भावाचा किंवा कोणाचा, तर मग माझी धडधड धडधड होते की अरे काय झालं असेल, काय नसेल झालं. मग मी फोन लावणार कंटिन्यू किंवा माझ्या डोक्यात विचार फिरणार. मला त्या गोष्टीची भीती आहे. मी माझ्या फॅमिलीतला कुठलाच व्यक्ती माझ्यापासून मला दूर नाही करायचा. अच्छा. मग हे सर्व ज्यावेळेस तू सांगते, तुझे इमोशन्स, तुझे अटॅचमेंट किती आहे ते मला समजून येतंय. पण जर सपोज तुला एक एक्झाम्पल दिलं, 2 गोष्टी आहेत, त्यातनं एक गोष्ट चूज करायची आणि दोन्ही व्यक्ती तुझ्या खूप जवळचे आहेत. एक आहे की जे तुझं प्रेम आहे आणि एक आहे जे तुझं बेस्ट फ्रेंड आहे. मग ती मुलगी असेल, मुलगा असेल, कुणीही असेल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. मग प्रेम का मैत्री, काय चूज करशील? माझ्या बेस्ट फ्रेंडनेच मला सोडलं बायकोसाठी. हे शॉकिंग आहे थोडं. माझा मित्र लहानपणापासूनचा चड्डीबडी, ठीक आहे. तर त्याचं आता गेल्या वर्षीच लग्न झालं. त्याच्या लग्नातल्या दिवसापासून मी लग्न जसं लावलं, त्याला घरी सोडलं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी त्याच्याशी बोललेले नाही. विषय असा असतो की प्रत्येकाच्या लाईफमध्ये, जसं आत्ता तुम्ही बोललात, चूजिंग पॉईंट येतो. कधीतरी तुम्हाला त्या गोष्टीला किंवा व्यक्तीला चूज करावं लागतं किंवा ती व्यक्ती किंवा ती गोष्ट तुम्हाला चूज करते. बरोबर. तर त्यांनी 14-15 वर्षाची फ्रेंडशिप ठुकरून तो पूर्णपणे त्याच्या वाईफचा झाला. मी खुश आहे त्या बाबतीत. पण तुम्हाला चूज करून ठेवलंस ना इतके वर्ष, इतक्या वर्षाची प्रायोरिटी मैत्रीचं असते काय, इतक्या वर्षांची. इतक्या वर्षाच्या मैत्रीचं काय. आणि म्हणजे मला ह्या गोष्टीचं कायम आयुष्यभर आता हे डोक्यात राहील ना माझ्या, की आपण बरोबर. इतके वर्ष झालं रे सोबत आहेत, आपण सोबत जवळपास कितीतरी उन्हाळे पावसाळे पाहिलेत, सगळ्या गोष्टीत आपण सोबत होतो आणि अशी गोष्ट घडतेय. आणि जर मला असं जर निवडायचं जर आलं की एकतर प्रेम तरी नाही तर फॅमिली तरी, मैत्री, फॅमिली किंवा मैत्री. हा. फॅमिलीला तर मी स्पष्टपणे सांगेन की तुम्ही दोघं आधी बसून बोलून घ्या, तुमचं मत जमते नाही जमते ते मला सांगा, मग मी पुढचा निर्णय. आणि जर मैत्रीत आणि प्रेमात जर मला निवडायचं असेल तरी मी तेच करणार आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडला जर असला असता तर त्याला मी म्हटलं असतं, बाबा तू बोलून घे, तुला काय वाटतं, तू माझ्या सगळ्या गोष्टी त्याला सांग, कारण लहानपणापासून आपण सोबत. बरोबर.
माझ्यापेक्षा तू जास्त मला ओळखत असशील बरोबर, अगदीच. कुठेतरी. तर मग त्या गोष्टींनी त्या दोघांना एकत्र मी बसवून बोलायला लावलं असतं आणि मग आम्ही तिघं एकत्र राहिलो असतो. पण त्यांनी तसं नाही केलं ना. त्याने तिघांना मला माझ्या जागेवर ठेवायला पाहिजे होतं. हम्म. त्याच्या वाईफला तिच्या जागेवर ठेवायला पाहिजे होतं. पण ते तसं नाही झालं. एक सांगू का मी? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं तुटलं, ब्रेकअप झालं, तर ती गोष्ट खूप वेगळी आहे. आपण मूव्ह ऑन कधीतरी होऊ शकतो. हा, 1 वर्ष, मला असं 2 वर्ष, वाटतं. 3 वर्ष जातील. येस. पण बेस्ट फ्रेंड सोबतचं मूव्ह ऑन होणं सगळ्यात जास्त कठीण आहे. खूप पेनफुल आणि आहे. माझ्याजवळ माझे असे 2च बेस्टी होते. एक हम्म. ज्याचं लग्न झालं आणि एक जी सोलापूरमध्ये आता एक हम्म. मोठी ऑफिसर आहे, छान, माझी ओके. वर्गमैत्रीण आहे. हम्म, हम्म, हम्म. तीही आज 6 महिने झालं माझ्याशी बोलत नाही. आणि ओके. इव्हन मी तिला पुण्यामध्ये कॅफेमध्ये पाहिलंय, माझ्या समोर पाहिलंय मी तिला. आणि मी तिला मेसेज करते नाही का, तू आली होतीस का ग पुण्यात? ती म्हणती, तुला नेमकं विचारायचं काय? मी म्हटलं, तू आली होतीस का पुण्यामध्ये? आली होती, मला सांगितलं का नाही मग? तर म्हणली, तुला जर मी दिसले होते तर मग तू येऊन बोलायचंस ना मला. म्हणलं, हम्म. तू तुझ्या प्लेसला होतीस ना, तू तुझं बरोबर. काम करत होतीस. मी तिथं तुला डिस्टर्ब नाही करू शकत. एक्झॅक्टली. पर्सनल स्पेस नाही ना हा, इन्व्हाइट करू मग त्या शकत आपण दिवशीपासून कोणाची. ते लास्ट बोलणं आमचं 6 महिन्यापूर्वी. त्यानंतर अजून सुद्धा तिने मला त्या गोष्टीचं उत्तर नाही दिलेलं. तर मग नाही कनेक्ट व्हायचंय मला कोणाशी. मला नाही कनेक्ट व्हायचंय. मग ते मी पण तुटले तसाच की आहे. मग मला त्रास होतो. मग त्यापेक्षा कनेक्टच नाही व्हायचं. मी अटॅचमेंट पेक्षा आता डिटॅचमेंट जास्त प्रॅक्टिस करतो. येस. आणि ते करणं आपल्याला आता सध्या गरजेचं आहे. गरजेचं आहे, कारण आता मी पाहिलं की ज्यावेळेस चॅनल सुरू केला, हम्म. कोणी नव्हतं ओळख सांगत. कोणी जे ओळखीचे होते ते सुद्धा कधी शेअर नव्हते करत. कुठली गोष्ट आपण शेअर केली की यार स्टेटस ठेव, आपण असं हो, नवीन नवीन असल्यावर सांगतो ना म्हणतो ना आपण. की यार शेअर हो, कर शेअर तुझ्या कर नातेवाईकांना तुझ्या. वगैरे. हो. कोणी नाही. आणि आता अशी वेळ आहे ना की ज्यावेळेस लोक ओळखतात, तोंडाने सांगतात हा माझा जवळचा मित्र आहे, हा मी एकत्र होतो, आम्ही हे केलंय ते केलंय. मग त्यावेळेस काय लाज वाटत होती माझी ज्यावेळेस मी स्ट्रगल करत होतो. तसंच असतं ना. स्ट्रगल करताना कोणी नसतं तुमच्या. काही मित्र खूप चांगले आहेत की ज्यांनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला. मला माझ्या फॅमिलीने सगळ्यात जास्त सपोर्ट केला. फॅमिली तर ऑब्व्हियसली असतेच. येस. आणि काही लोक असतील पण त्यांच्या वेळेनुसार ते चेंज होतात. त्यामुळे मी आता त्या गोष्टीचा विचार नाही करत. ठीक आहे, त्याची वेळ होती तेव्हा तो व्यक्ती माझ्यासोबत चांगला होता. त्याची वेळ आता चेंज झाली असेल, बहुतेक त्याचे नीड्स चेंज झाले असतील. दॅट्स वाय तो चेंज झाला. होऊ शकतो. हा, त्यामुळे मी आता तो असा विचार करून डिलीट, बरोबर. शिफ्ट डिलीट डायरेक्ट. मग आता ह्या सर्व गोष्टींमुळे थोडं वातावरण गरमागरमी झाली, पण आता आपण थोडं अजून थंड करूया. आता उन्हाळ्याचा मोसम आहे, थोड्या दिवसात पावसाळा देखील येतोय. तसं तर मोसम राहिलाच नाही, सगळं सेमच झालंय आता. हो. बट स्टील आपण म्हणायचं म्हणलं तर तुझ्या आवडतीची गोष्ट काय? आमरस का आईस्क्रीम? आणि एका दगडावर पाय द्यायचा आहे. बापरे, एकाच दगडावरती. असं उन्हाळा पावसाळा नाही करू शकत का? नाही म्हणजे नाही उन्हाळ्यातले हे, पावसाळ्यातले हे नाही असं नाही नाही. नाही नाही, आमचे नियम स्ट्रिक्ट असतात. पावसात उभं राहून टिन वाली कुल्फी खाणं. अरे वा, बचपन की यादे. बापरे, म्हणजे मागं लागायचं मम्मीला. 1 रुपयाला ना ती मटक्यातली नाही का टिन वाला तो माहिती बाबा यायचा आणि मग ते काढणार, ते पूर्ण मग ते हे असं 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 करणार. करून काढून हा, देणार. आणि ती हे मलाई- फक्त 90s किड्सला माहित असणार ही Yes, गोष्ट. बाकी कोणाला नाही. आताच्या आता kids ला तुम्ही डायरेक्ट अनुभवायला नाही पेपर मध्ये मिळणार. गुंडाळलेली कुल्फी हा, खाता. ती किती दिवस ठेवलेली. आम्हाला 2 दिवसाच्या आतच ते खाऊन रिकामी व्हायचो आम्ही. आपल्या वेळेस ते जी बनवायची कुल्फी, ते लाल फडकं लावून येणार हो, आणि सायकलवर. रोजचं असायचं त्यांचं. ते रोजचं रोज बनवून घ्यायचे की आजचं एवढं आहे, आपलं एवढं जाणार आहे, तेवढंच बनवायचे ते. आणि पण आज ते तसं नाही. अनाउन्समेंट भारी असायची, गारीगार गारीगार. गारीगार. भारी असायचं. भारी होता आपला टाइम, खरंच भारी होता. खूप मस्त, खूप मस्त. तू ज्यावेळेस सिरियल्स वगैरे लहानपणी पाहिलं असेल टीव्ही वगैरे वरती नवीन नवीन, तर तू काही शकलाका बुम बुम किंवा कार्टून वगैरे असं पाहिलंय का? मी अजून पण कार्टूनच पाहते. मला आवडतं, सिंचन पाहायला आवडतं. किंवा मी मगाशी म्हणलं अपोथेकेरी Anime डायरीज, बरोबर. ॲनिमीज जे Right. आहेत त्या मी पाहते. तर मी मोस्टली तेच पाहिलेलं आहे. तू अॅनिमेज मध्ये तुझी एनर्जी कुणासोबत रिलेट करते जास्त करून, की यू गेट मोटिवेशन फ्रॉम दॅट कॅरेक्टर, असं कुठलं आहे? मी जसं आत्ता नाव घेतलं अपोथेकेरी डायरीज, त्यामध्ये मामू एक कॅरेक्टर आहे. ती वैद्य असते, पण ती ज्या सिच्युएशनला आहे त्या सिच्युएशन सहित जे डिसिजन्स घेते, तिचं डिसिजन मेकिंग जी पॉवर आहे
ती मी त्या गोष्टीशी रिलेट करते, तिच्याशी रिलेट करते. ओके. कारण मी पण डिसिजन त्या पद्धतीनेच घेते. त्यामुळे मला ते बघायला छान वाटतं आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपण बुक्स वाचतो, तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी रिलेट कॅरेक्टर करत सोबत असतो त्या रिलेट करत कॅरेक्टर असतो, सोबत राईट. किंवा मूव्हीज वगैरे पाहताना. तसं मी मामाओ सोबत रिलेट करते. तू ते शिनचॅनवाले चोको चिप्स खाल्लेत का? त्यात जे चोको चिप्स दाखवतात ते? नाही ना, मी म्हणजे जास्त हे नाही करणार. मी आत्तापर्यंत हम्म. थम्सअपची जी टेस्ट आहे तीही मला माहीत नाहीये किंवा मी चिप्स ट्राय नाही केलेले. कुरकुरे ट्राय केले होते. त्यानंतर मला उलट्या झाल्या. मग तेव्हापासून ते बंद झालं. ओके. हे सेन्सिटिव्ह आहेस तू. येस. नाही, मी तुला सजेस्ट करेल, तू जर कधी सिंगापूरला गेली ओके. तर तिथं बुगीज स्ट्रीट म्हणून एक एरिया आहे. आपली तुळशीबाग तसं तिथलं बुगीज स्ट्रीट आहे. तर बुगीज स्ट्रीटवर आवर्जून ते शिनचॅनचे चोको चिप्स ट्राय कर. हो का? तिथे मिळतात का? खूप ॲडिक्टिव्ह आहे ते अरे खाल्लं की. बापरे! आणि ते खायला चॉकलेट बेस्ड असतात, सो ते खूप छान लागतात. मी ज्यावेळेस होतो तिकडे इंटर्नशिपला, त्यावेळेस मी एवढे आणले होते इकडे मित्रांना द्यायला की त्यावेळेस आपल्यासाठी म्हणजे असं असतं ना हो. की आता नेक्स्ट टाइम गेला तर माझ्यासाठी आणशील हा. येऊ द्या आता तुमच्या कृपेने लवकर एक येईल, योग येईल, मोठं येईल. कोलॅब काहीतरी. लवकरच येईल, लवकरच येईल. बघा आता Tension. लक्ष्मी बोलतीये तर होईल काहीतरी. आणि नंतर सांगायचं मला फोन करून. 100% व्हिडिओ कॉल करेल मी आता. आपण नंबरवरतीच कनेक्टेड आहे तर. Yes, yes, नक्कीच. तर आता हिंदवीनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तिच्या. मग आज हिंदवी सिंगल आहे का? हो. पण असं लोकांना नाही वाटत तू सिंगल आहे. का नाही वाटत? हे बऱ्याच जणांचं असं असतं ना की एखादी स्त्री किंवा एखादी ॲक्ट्रेस असेल, सेलिब्रिटी असेल, इन्फ्लुएन्सर असेल किंवा तुमच्या परफॉर्मन्स इंडस्ट्रीमधलं कुठलंही आर्ट फॉर्म परफॉर्म करणारी व्यक्ती असेल. ती जर सक्सेसफुल होतीये किंवा ती जर कुठली गोष्ट घेतीये, म्हणजे तू आज जर BMW, मर्सिडीज किंवा एखादी मोठी कार किंवा घर घेतलं, हा. तर बऱ्याचदा असं बोललं जातं की हे तिला कुणीतरी दिलंच असेल. तिचं कुणीतरी आहेच जे तिला असं सगळं प्रोव्हाइड करतंय. आणि त्याच्यापेक्षा जास्त मी कमवणारे असेल तर? मग काय बोलणार आता? मग काय बोलणार तुम्ही? मग असं विषय म्हणू नाही असा आहे शकत की ती त्याला सगळं प्रोव्हाइड करते. असं नाही म्हणत असं समाजात नाही कधी म्हणत कधी. समाज. असं खूप ठिकाणी आहे की मुली प्रोव्हाइड करतात. का तर एकत्र आहोत आपण किंवा रिलेशनशिपमध्ये आहोत म्हणून. असं नाही की समोरचाच व्यक्ती करत असेल मुलीला. असं नाहीये. आता खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्यात. कुठेतरी दोघांना इक्वली बघायची गरज आहे. हो, खरंच गरज आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये एवढे तरी आहेत व्यवस्थित लोक की ज्यांच्याजवळ खूप छान पद्धतीचे कार्स आहेत, घरदार आहेत, सगळं काही आहे. तर मी जर कोणाच्या सोबत फिरत असेल याचा अर्थ असा नाहीये की ती गोष्ट माझीच आहे किंवा तुमचा तो काही व्यक्ती संबंध माझा आहे. आहे. असं नसू शकतं ना. बरोबर. मित्र असू शकतात, कलिग्स असू शकतात. मी मोस्टली माझ्या फॅमिली मेंबर सोबतच फिरते किंवा जर कोणी फ्रेंड असेल तर, नाहीतर मी फिरत नाही. माझा मॅनेजर आणि मी आम्ही दोघंच असतो मोस्टली तरी. राईट. नाहीतर मी म्हणजे बाहेर जाण्यात तर आता प्रश्नच येत नाही. कारण मला मोकळं फिरायची तेवढी मुभाच नाही. पण तू फूडी आहेस का? हो, मला वेगवेगळ्या ठिकाणचे ऑथेंटिक जे फूड्स असतात ते तुझं मला try आवडतं करायला- पदार्थ काय मग? पुरणपोळी आणि आमटी. नॉनव्हेज नाही खात का तू? कधीतरी, म्हणजे असं नाही पण कधीतरी जर असेल तर मग चिकन किंवा अच्छा. अंडी, नाहीतर मग पुरणपोळी विथ तिखट आमटी असं मला आवडतं खायला. ओके. म्हणजे ती प्रॉपर गुळवणी सोबत देसी आहेस तू एकदम. हा, तसं नाही पाहिजे मला. मला गोड पुरणपोळी पाहिजे पण तिखट आमटी सोबत. तू स्वतःच तिखट असल्यामुळे आहे ना, ते तुला तिखटच आवडणार आहे. बहुतेक तसं तुला काहीतरी डेझर्ट्स हा प्रकार जेवढा आवडणार नाही, जेवढं तुला तिखट असेल. जेवण आवडेल. नाही आवडत मला. हा, तिखटच बऱ्यापैकी आवडतं. काय म्हणू शकतो आपण, तुला जर एक नाव द्यायचं म्हणलं तर लवंगी मिरची टाईप आहे तू, एकदम तिखट. कुणालाही सोसणार सांगू नाही. शकता. हा, तेवढं आहे. त्यामुळे सोसत नसेल तर वाटे जाऊ नये. नाही जायला पाहिजे. तर तुझं आतापर्यंतचं कॉस्टलीएस्ट परचेस काय होतं तुझ्या आयुष्यात, की तुझ्या वेळेसपासून कमवायला लागली? प्रत्येकाचं असतं ना की ही गोष्ट माझ्या आयुष्यातली सगळ्यात महाग गोष्ट आहे, मी स्वतःच्या पैशांनी विकत घेतलेली. असं तुझं काय? मी घर बांधलं स्वतःच गावाला? गावाकडे. म्हणजे गावाकडे आधीच 1.5 गुंठ्यात घर आहे. पण आपली जागा म्हणजे जिथं आपण राहत होतो ती थोडीफार जागा शेजारच्यानी हडपून घेतली होती. ओके. तर ती मी लहान असल्यापासून ती केस चालू होती. बरेच गोष्टी झाल्या, त्रास झाला, सगळं काही झालं. तर मग गेल्या वर्षी आपल्या जागेसहित मी त्या व्यक्तीची ही जागा घेतली. त्या जागेत काय त्या गल्लीतच त्याला ठेवलं.
नाही राहायचं. इतके वर्ष त्या गोष्टीमुळे त्रास झाला माझ्या फॅमिलीला. त्या जागेत काय तयारीतही नाही राहायचं. ती जागा, ते घर, सगळं काही विकत घेतलं. तिथं नव्याने पुन्हा बंगला उभा केला आणि ते मी माझ्या घरच्यांसाठी गिफ्ट केलेलं आहे. तर मग असं म्हणता येईल की त्रास नाही द्यायचा कुठल्या गोष्टीचा. जर त्रास झाला तर मग तो मुळासहित उपटून काढण्यात येईल. समजणे वाली को इशारा काफी. खरंय. हा मला वाटतंय की ह्या पॉडकास्ट मधला किंवा मी इतके पॉडकास्ट केले यातला माझ्यासाठीचा खूप सॅवेज फ्लेक्स होता. बर. एक मीम यायचे बघ, तू जर पाहिलं असेल तर असं कोणी जर का सॅवेज काहीतरी बोललं तर असा गॉगल येणार त्याला ते असं सिगार वेगवेगळं- वगैरे हा, असं. तर ते मी नक्की एडिट करेल या मीमला. तो मुवमेंट होता हा एकदम. अरे बापरे. नाही, मला असं वाटतं की माझ्या फॅमिली मेंबर्सना किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींना कुठल्या गोष्टींचा त्रास नाही झाला पाहिजे, तशा विचारांची आहे मी. सेम कॉपी पेस्ट लोकांना येस. आज कळलं असेल मी कॉन्ट्रोवर्सी झाल्यावर मी का असा असतो मग. नाही, खरंच पाहिजे. आणि का नाही पाहिजे? तुम्हाला अधिकारच कोणी दिलाय? आम्ही थोडी म्हणतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी. हा, आम्ही इन्व्हाइटच केलेलं नाही नसतं केलेलं तुम्हाला. तुम्हाला. नाही तुम्ही आवडत आता स्किप करून निघून जा. हा ना, बळबळ ते घुसता मध्ये मध्ये मध्ये. नको पाहिजे. म्हणजे तू कॉल पर्सन आहेस का मेसेज पर्सन? दोन्ही पण नाही आहे. मी व्हिडिओ कॉल पर्सन आहे. हो, हे इंटरेस्टिंग आहे. हा, म्हणजे कसं, आता जर एखादी गोष्ट असेल आणि समोरचा व्यक्ती जर मला वाटतंय की आता समजा मम्मी पण तिच्या आवाजातून जर मला असं वाटतं की आईला काहीतरी सॅड वाटते, मग मी मम्मीला म्हणा उचल व्हिडिओ कॉल, किंवा मला काहीतरी फील झालं तर मी व्हिडिओ कॉल करणार. इंट्युशन्स नुसार. हा, मग काहीतरी चांगली गोष्ट आहे आणि समोरचा व्यक्ती सांगतो अरे बघ इथे असं असं आहे, कर व्हिडिओ कॉल, दाखव मला. असं मग काहीतरी घेतंय घरात किंवा भाऊ वगैरे, मग मी व्हिडिओ कॉल करणार. असं आता मला छान लक्षात वाटतं. राहील, आता मी पण व्हिडिओ कॉलचं डोक्यात ठेवल. हा, कुठे पण मी कामात गेलो असं असले काही की मग मी युनिक उचलत असेल नाही. आणि मी कामात व्हिडिओ असले कॉल की मी केला नाही उचलणारच उचलला नाही. की मग मी म्हणणार हे असं आहे, म्हणजे सांगायचं व्हिडिओ कॉल मी करा आहे आणि ना, कॉल पण नाही घ्यायचा. ते मी आहे ना व्हिडिओ कॉल करणारी. हा, हा, ते मी दुसऱ्यांचा video नाही call- घ्यायचा. हा, दुसरे मी फ्री असेल तर मी नक्कीच घेते. हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. आता तुझी एक वेगवेगळी साईड लोकांना कळतीये, पण एक असं शेवटाकडे पॉडकास्टच्या जसं आपण चाललोय त्यात मला असाही प्रश्न पडतो की तू सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी आता समजून आली असेल तुझी, तर जी हिंदवी आहे तिचं जर भविष्यात लग्न झालं, हम्म. जे की तू करशीलच ऑब्विसली हम्म. कधी ना कधी, तर लग्नानंतर देखील हिंदवी आम्हाला स्टेजवर दिसेल परफॉर्म करताना, का तिचं कुठेतरी करिअर चेंज झालेलं असेल किंवा ती याच्यातून बाहेर होईल, असं काय आहे का? आता विषय काय होतो की जेव्हा मला असं वाटतं की नाही आपण रिलेशनमध्ये हम्म. जायला पाहिजे बाबा, कुठेतरी आपण विचार करत असतो, तर त्याआधी नक्कीच मी समोरच्या व्यक्तीला पारखायचा प्रयत्न करेन किंवा मी केला पण आहे. मी नाही म्हणणार नाही ह्या गोष्टी. हम्म. पण जेव्हा मला वाटतं की नाही आपल्यासाठी हा व्यक्ती धोकादायक आहे, मी त्या गोष्टीपासून लांब जाते. आणि ते खूप Same. गरजेचं आहे. सगळ्या मुलींसाठी ते खूप गरजेचं आहे. मुलगी असो मुलगा असो. जर तुम्हाला इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर Yes. तुम्हाला ते जर कळलं पाहिजे. तुम्हाला जर कळतंय की हा व्यक्ती तुमच्या येणाऱ्या फ्युचरसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी जर त्रासदायक ठरणार आहे किंवा त्याची फॅमिली सुद्धा तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे, तर तुम्ही त्या गोष्टीपासून लांब व्हा. बरोबर. ठीक आहे. आणि जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा मी माझ्या आईवडिलांना त्यामध्ये पहिल्यांदा विचारात घेईन की तुम्हाला काय वाटतं, आणि जर माझ्यासाठी स्थळ त्यांनी घेऊन आलं असेल तर मी त्या व्यक्तीला म्हणेल की बाबा हे मी आहे, मी ह्या पद्धतीची मुलगी आहे, मी माझं करिअर मी नाही सोडू शकत. हम्म. ठीक आहे. जेव्हा वेळ असेल त्या पद्धतीने थोडेफार चेंजेस ठीक आहेत, पण मी माझं करिअर किंवा माझं स्टेज असेल किंवा माझी इंडस्ट्री असेल ते मी नाही सोडू शकत, कारण आज जे पण आहे मी त्या गोष्टीमुळे आहे. ठीक आहे. जेव्हा वेळ खरंच येईल, अजून बरेच 50-60 वर्ष जातील त्या गोष्टीला, तेव्हा मी ती बंद करेन. बापरे. पण आत्ता सध्या तरी मी नाही करणार. मग तुला मी आहे तशी एक्सेप्ट आहे का, किंवा तुझ्या फॅमिलीला एक्सेप्ट आहे का? परत माझ्यामुळे तुझ्या फॅमिलीला त्रास नको. पण असं होऊ शकतं का मग यामध्ये की सपोज आता पार्टनरचा प्रॉब्लेम बाजूला ठेवला आपण, लग्न झालं, सगळं ठीक आहे, सगळं चालतंय, बट उद्या जाऊन असं झालं की तुला मूव्हीजमध्येच जास्त काम मिळत आहे किंवा तुला तिकडे जास्त गोष्टी मिळत आहेत ऍक्टिंग रिलेटेड, किंवा अजून काय तुझं प्रोफेशन तिकडे डेव्हलप झालं वेगळं, तर मग कुठेतरी तू डान्सला वेळ देऊ शकणार नाही किंवा तू त्यातून मग बाहेर पडून एक तुझी वेगळी आयडेंटिटी क्रिएट करशील.
वेळ नाही मिळाला तर मी स्टेज परफॉर्मन्स नाही करणार. वेळ नाहीच मिळाला तर. पण मी स्टेज नाही सोडणार. हे तितकंच खरं आहे. कारण मला असं वाटतं, की जी सुरुवात जिथून झाली आहे ती गोष्ट सोडणं म्हणजे कुठेतरी माझ्यासाठी मला चुकीचं वाटतं. त्याच्यामुळे मी ती जागा कधीच नाही सोडणार. जेव्हा पण मी फ्री असेल, मला जर कुठल्या गावावरून बोलवणं आलं, तर मी नक्कीच सगळ्यांना नऊवारीत दिसेल आणि तिथं परफॉर्म करताना दिसेल. पण असं नाही, की अरे आज मी एवढी मोठी ॲक्ट्रेस आहे आणि मग मी कसं काय परफॉर्म करू? नाही होणार कधी असं. अच्छा. मग हिंदवीनी जर का विचार केला पुढचे 10 वर्ष, हं. 10 वर्षांनंतर हिंदवी स्वतःला कुठे पाहते? हां. 10 वर्षात हिंदवी स्वतःला ॲज अ करियर म्हणताय, की सगळ्याच प्रकारे. सगळ्याच एक प्रकारे? सोशल स्टेटस असतं, हं, करिअर, प्रोफेशन, पर्सनल लाईफ, हं, ह्या सगळ्या गोष्टींना जर एक कन्क्लूड करायचं म्हणलं आपल्याला, हं, आज जे स्टेटस आहे, आज जी हं, परिस्थिती आहे आजूबाजूची, हं. त्यानुसार 10 वर्षांनंतर कुठं पाहताय? सगळे एकत्र सांगता चालेल? हो, बरं. फक्त थोडक्यात. थोडक्यात. बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की एक अशी महिला की जी स्वयंभू उभी आहे, हं, हं. सक्सेस आहे आणि वर्ल्ड मोस्ट पाहिजे असलेली ॲक्ट्रेस आहे. फक्त ती भारतापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं नसेल. ओके, यू आर मॅनिफेस्टिंग बिग थिंग्स. येस. आय एम शुअर यू विल गेट दॅट. डेफिनेटली. सो आता ऑलमोस्ट म्हणजे आपण पॉडकास्टच्या एंडकडेच आलेलो आहे. तर एक छोटीशी गोष्ट आहे, की आता तुझे फॅन्सनी ज्यांनी इथपर्यंत पॉडकास्ट पाहिला आहे, ज्यांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, आय फील की बऱ्यापैकीच्या गोष्टी कुठे इंटरनेटवर नाही आहेत तुझ्याबद्दल लिहिलेल्या, बोललेल्या कोणी येऊन. हं. त्या आपण या पॉडकास्टमध्ये तुझ्या तोंडातून ऐकलेल्या आहेत. तुझी ॲक्चुअल कहाणी ऐकलेली आहे, तुझी जी बाजू आहे. तर आता तुला तुझ्या चाहत्यांना काय मेसेज देऊ वाटतोय? कारण बऱ्याचदा असं होतं, की लोकांना तुझ्याशी बोलायचं असतं. हं. पण काही कारणास्तव किंवा वेळेच्या अभावी तुला ते नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचता येत किंवा तुझी पण इच्छा असते, की जाणून घ्यावं त्यांच्याकडून काय, पण नाही होत आपल्याकडनं प्रत्येकाला वेळ देणं. तर अशा सगळ्या तुझ्या सर्व फॅन फॅमिलीसाठी जसं तू बोलली फॅन फॅमिली आहे येस, तुझी. मी नक्कीच फॅन फॅमिलीच म्हणते. काय मी जेव्हा पण लाईव्हला जाते किंवा मी जेव्हा पण बोलले, तर मी फॅन फॅमिलीच म्हणते. मग ह्या कारण फॅन फॅमिलीला तुला काय मेसेज द्यायचा आहे आज? मला मेसेज हा द्यायचा आहे त्यांना, मी कायम लाईव्हला गेल्यानंतर पण ह्या गोष्टी बोलतेच सगळ्यांशी, की तुम्ही माझ्यापर्यंत प्रत्येक वेळी पोहोचणं हे शक्य नाही आहे. हं, हं, पण हं. मी लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असते किंवा तुम्ही कसे आहात, आज काय करताय, तिकडे पाऊस झाला की नाही झाला, कोणी कोणी काय खाल्लं, तुम्ही फॅमिलीला वेळ द्या, तुम्ही फॅमिलीसोबत बसा, दिवसभराची धावपळ तुमची कशी चालली आहे, ते तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा. हे सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासोबत बोलत असते आणि खाली कमेंट येत असते मग, ताई हो असं झालं, ताई तसं झालं, हे झालं, ते झालं. काही काही मुली लहान लहान गडचिरोलीवरून फोन करतात, की ताई हिंदवी ताईंशी बोलणं होईल का? किंवा मॅनेजरला म्हणतात ताईंकडे फोन द्या ना प्लीज. तर मी त्यांच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करते, मी बोलते सुद्धा. मी होईल तेवढं गावात गेल्यानंतर सगळ्यांशी माईकवरून बोलायचा प्रयत्न करते, कनेक्ट व्हायचा प्रयत्न करते. आय थिंक आत्ता हे सगळं करायला लागलेत. मी आज 3 वर्ष झाली ह्या सगळ्या गोष्टी करते आणि मला असं वाटतं की जेवढे पण माझे आत्ता इन्स्टाला फॅन फॉलोअर्स आहेत, माझी जी फॅमिली आहे ती खरंच खूप जेन्युइन आहे. ते माझ्यावरती प्रेम करते. मला लोकं म्हणतात, की आज 3 वर्षात तुझे 1 मिलियन का नाही झाले? नकोयत मला 1 मिलियन. जे माझं कंटेंट आहे, ते त्या व्यक्तींना आवडतंय म्हणून ते आज माझे फॉलोअर्स आहेत. अगदीच. जर मी इतरांसारखे असले असते, तर आत्तापर्यंत माझे 2च्या पुढे असले 2 मिलियनच्या पुढे असले असते फॉलोअर्स. हां, म्हणजे कुठेतरी तुझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट नाहीये, की मला अश्लील चाळे करून किंवा मला कुठेतरी एक्झॅक्टली. कपड्यांमध्ये येस, बटन वगैरे लूज येस, करून फेम येस. मिळवायचं, अटेन्शन सीक करायचंय. हो. ते तुझ्या आयडिओलॉजीमध्ये नाहीये नाहीच किंवा आहे, तुझ्या नाहीच आहे. डोक्यात हे नाहीच की मला फेम बसतच नाही. त्या मिळवायचंय. माझ्या चौकटीत त्या गोष्टी बसतच नाहीत. माझ्या चौकटीत ज्या गोष्टी बसतात, त्या गोष्टींनी जर मला फेम मिळत असेल किंवा लोकांना मी आवडत असेल, तर ते कधीही माझ्यासाठी चांगलं आहे. बरोबर. आणि माझा त्या पद्धतीने लोकं आदर सत्कार करतात. लोकं मला मानतात, मला पूजतात. गेल्यानंतर जेव्हा महिलासुद्धा माझ्या पाया पडते एखादी, तेव्हा असं वाटतं की मी काय कमवलंय? काय माहिती त्या व्यक्तीला? मी बरोबर. कुठून तरी आलेली
एक व्यक्ती तिच्यासमोर हम्म. परफॉर्म करते आणि ती येऊन मला भेटून मिठी मारते, रडते, पाया पडते. तर अशी मुवमेंट्स मी जगते ना ज्यावेळी, तेव्हा असं मला वाटतं की मी हेच कमवले नऊवारी घालून हम्म. आणि मी ते कंटिन्यू ठेवणार आहे त्या गोष्टी. हां, मी डान्स माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व करून त्यामध्ये लोकांपर्यंत खूप सारे मेसेजेस, गुड मेसेजेस द्यायचा प्रयत्न करेन. पण मी कधीच त्या गोष्टींना प्रोत्साहन नाही देणार की जे मेंटॅलिटी खराब करतील. राईट. म्हणजे आता मी ज्यावेळेस तुझ्याशी एवढ्या सगळ्या गप्पा मारल्या, फर्स्ट टाइम आपण कॉलवर बोललो त्यावेळेस इतकं काही नव्हतं. बट मला एक आयडिया आली होती समोरच्याच्या एनर्जीजची, माणसाची येते. जसं तुला काही आता एक्सपिरियन्स आले की मी किती स्टडी करतो एखाद्याचा, तर मला जाणवलं की तू खूप पॉझिटिव्ह एनर्जीज कॅरी करते आणि खूप छान पर्सनॅलिटी आहे तुझी. तर आम्हाला देखील आवडेल आता की लवकर एका वेगळ्या गोष्टीच्या प्रमोशनसाठी, जे तुम्हाला बॅक कॅमेरा सांगितली ती गोष्ट, येस येस येस. तर मी एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी. तुम्ही देखील एक्सायटेड राहा आणि ती गोष्ट अनाऊन्स झाल्यानंतर नक्कीच आपण भेटूया, हो, तुझ्यासोबत गप्पा मारू. तुझी टीम असेल तर अजून छान. अजून छान. आपण हो, मी सर्व मिळून प्रयत्न गप्पा करेन. मारूया, येस एक येस, छान नक्कीच. गप्पांचा कट्टा हो रंगवूया. हो. आणि इथं तू आलीस आज ऍक्च्युली वेळ काढून, कारण का इट्स लाईक व्हेरी लेट राईट नाव, आपण शूट करतोय तर ऑलमोस्ट. तर मला त्याबद्दल तुला थँक्यू बोलायचं आहे की तू अचानक आपलं ठरलं आणि तू आली आहे आणि छान असं मोकळा वेळ दिला. म्हणजे असं नव्हतं तुझं की चला चला उरका उरका. प्रत्येक प्रश्नाचं तू खूप सुंदररित्या उत्तर दिलेले आहे. मग तो सेन्सिटिव्ह असू, इमोशनल असू किंवा तुला राग येणारा प्रश्न असू, तू छान हँडल केली सिच्युएशन. त्याबद्दल तुला धन्यवाद. आणि ज्यांनी आत्तापर्यंत म्हणजे हिचे फॅन्स असतील हिंदवीचे, किंवा थ्रू सोशल मीडिया एखाद्या रील पाहून तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असाल, तर कृपया तुम्ही लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून आम्हाला सांगा की येस. तुम्हाला पॉडकास्टमधला कुठला भाग जास्त आवडला, आणि आवडल्यापेक्षा काय नाही आवडलं ते देखील सांगा. म्हणजे आम्ही ते इम्प्रूव्हमेंट नेक्स्ट इम्प्रूव्हमेंट पॉडकास्टमध्ये करता येईल करू. पुढच्या वेळेस. येस. आणि सर्वात बेस्ट गोष्ट ही आहे की जर तुम्हाला सगळंच आवडलं असेल तर मग एक छान असं हार्ट कमेंट करून सांगा आम्हाला, म्हणजे आम्हाला ते देखील कळेल. आणि या व्हिडिओला हाईप करा ज्यावेळेस रिलीज होतोय व्हिडिओ. आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा, म्हणजे असं सबस्क्राईब करायला पाहिजे ना. मी आले म्हणून नाही, खूप सारे लोक छान छान पर्सनॅलिटीज इथे येऊन इंटरव्ह्यूज देऊन गेलेत त्यांचे, असं म्हणता येईल. तर तुमच्यापर्यंत न माहिती असलेल्या गोष्टी सुद्धा जर ह्या माध्यमातून पोहोचत असतील तर गप्पा कट्ट्याला फॉलो तरी करायलाच पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे. बघा आता आपली महाराष्ट्राची हिंदवी बोलती, तर आता करूनच टाका, आता करूनच टाका. बटनच तोडून टाका सबस्क्राईबचं आणि फॉलोचं डायरेक्ट. थँक्यू. मला खूप छान वाटलं मला बोलवल्याबद्दल, आणि एवढ्या छान गप्पा झाल्या ज्या आतापर्यंत कुठंच झालेल्या नाहीयेत. सो मला छान वाटलं. मला देखील खूप आनंद झाला तू आली, आणि मला असं वाटलं की मी एका मैत्रिणीसोबत गप्पा मारतोय. मला असं पॉडकास्ट किंवा एक टिपिकल इंटरव्ह्यू जो असतो तसं काही फील नाही झालं तुझ्यासोबत. खूप नॅचरल फ्लो होता आणि काही स्क्रिप्टेड नव्हतं. मलाही माहित नव्हतं मी तुला काय विचारणार आणि आहे. ह्या गोष्टी कळायला पाहिजेत की मी म्हणजे इतकी अडखळते बोलताना, कारण मला त्या गोष्टीत त्रास होतोय किंवा मला त्या गोष्टीचं छान वाटतंय. तर ते जे फिलिंग्स आहेत किंवा ते जे पॉजेस आहेत ना, ते नॅचरली आहेत आपल्यात, बरोबर. स्क्रिप्टेड नसतात ना. ते फिलिंग्स तर स्क्रिप्टेड नसणार. आणि पूर्ण अनफिल्टर्ड हा पॉडकास्ट. एडिटमध्ये मी काय कट केलेलं Yes. नाहीये. जसं आहे तसा शूट केलेला तुमच्या समोर आहे. कारण आम्हाला तेच आणायचंय, जी रियालिटी. आम्हाला ते ठरवून स्क्रिप्ट करून मजा नाही त्यामध्ये. मग काय ते तसं करून 2-3 मिलियन मारणारी भरपूर लोक आहेत. ठीक आहे, इट्स ओके, चलता रहता है. चला तर मग भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये. थँक्यू हिंदवी. थँक्यू.